आपलं आउटपुट कसं फेल होतं किंवा आपल्याला जे मिळणारा जो आउटपुट आहे त्याच्यामध्ये कशी बाधा येते हे आपण सर्वांस ज्ञात आहेच. तर प्लॅनिंगच्या अनुषंगाने आपण काय करणं अपेक्षित आहे, प्लॅनिंग का करावं, प्लॅनिंग कसं करावं, ह्या गोष्टीच्या अनुषंगाने मी बोलतो. तर यामध्ये पहिली गोष्ट आहे की प्लॅनिंग का करावं. तर आपल्या ज्या काय विस्ताराच्या बाबी ज्या आहेत किंवा ज्या गोष्टी आपण डेमॉन्स्ट्रेशन घेतो किंवा ज्या गोष्टी आपण लोकांपर्यंत पोहोचवतो, तर त्या योजनेचा लाभ असेल किंवा डेमॉन्स्ट्रेशन असतील किंवा कोणत्याही योजनेचा लाभ असेल, तर आपण प्रॉपर प्लॅनिंग करत नाही. म्हणजे नियोजनबद्ध कार्यक्रम नसतोय. म्हणजे कसं की एखादी गोष्ट आपल्या कार्यालय सांगितली की वेळ मारून न्यायची आणि तेवढंच काम तेवढ्या वेळेपुरतं करायचं. तर त्याचं ऍक्च्युली कॉज काय आहे, ती माहिती आपल्यासाठी आपल्याकडून का मागवलेली आहे, त्या माहितीचा आपल्याला भविष्यामध्ये काय फायदा होणार आहे आणि जो आपला अंतिम लाभार्थी जो शेतकरी आहे त्याला त्या गोष्टीचा कसा फायदा होणार आहे, ह्याचा कोणीही विचार करत नाही किंवा ह्याची कोणीही शंका निरसन करून घेत नाही. तर नियोजनाच्या बाबतीमध्ये आपण खूप कमी पडतो. म्हणजे थोडक्यात कसं की कुठल्या तरी एका महान योद्ध्याने सांगितलं की जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं तर तुमचं म्हणजे जो श्रम लागणार आहे तो कमी श्रम लागतो. प्रॉपर प्लॅनिंग केल्यामुळे कारणानं तुम्हाला जी माहिती जी मिळणार आहे किंवा तुम्ही जी एखादी गोष्ट एक्झिक्यूट करणार आहे किंवा एखादी गोष्ट पार पाडणार आहे ती कमी वेळात पार पडते. आणि तिथे जे बारकावे जे असतात ते आपण वेळेत ओळखल्या कारणानं आपल्याला त्या गोष्टीपासून म्हणजे त्या गोष्टीमध्ये त्रास होत नाही. नाहीतर कसं होतं की अर्ध ज्ञान कधी पण भयानक असते. त्यामुळे प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. तर एमआरटीएसच्या अनुषंगानं प्लॅनिंग म्हणजे काय? तर जनरली सर्व आपलं कृषी पर्यवेक्षक किंवा कृषी सहाय्यक यांना माहित असेल, आपल्याला माननीय विभागीय कृषी संचालक कार्यालयाकडून एक किमान समान कार्यक्रम दिलेला आहे. बरोबर आहे का? हॅलो 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 सर्व प्रशिक्षणार्थींना माझी एक विनंती आहे. प्रश्न आहे, कदम साहेबांनी सगळ्यांना प्रश्न विचारलेला आहे, कोणीतरी जागे राहून उत्तर द्या. इंटरॅक्शन जे आहे इंटरॅक्शन टू वे पाहिजे ना. तुम्ही बोलत राहणार, तुम्ही झोपलाय का कट केलाय, बंद केले ट्रेनिंग सेशन वे मला समजणार नाहीये. आणि एखाद्या वेळी तुमच्या ज्या अडीअडचणी आहेत किंवा प्रॉब्लेम आहेत त्यापर्यंत आपण पोहोचू शकणार नाही. सेशन खूप महत्वाचं आहे आणि इथून पुढे हे कामकाज आपल्याला डिपार्टमेंटला करावं लागणार आहे कसल्याही परिस्थितीत. त्या कारणाने जरा ऐकून घ्या. आता गेली 2 वर्ष फील्डवर काम करतोय. तर तुमच्या ज्या अडीअडचणी आहेत ते मी जवळून केलेले आहेत. त्यामुळे त्याचं शंका निरसन मी करू शकतो. याची मला खात्री आहे. तर माझा आवाज येतोय का? मला रिप्लाय द्या. हॅलो येतोय. मी एखादा प्रश्न विचारला ना तरी एखाद्याने माईक अनम्यूट करून मला रिस्पॉन्स द्या. किमान समान कार्यक्रम आपण सर्वांना दिलेला आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे. हो आहे. बरोबर. किमान समान कार्यक्रम मध्ये मनरेगा अनुषंगाने आपल्याला काय लक्षात आहे, कोण सांगू शकेल का? हॅलो. बांधावर फळबाग लागवड 10 हेक्टर. बांधावर फळबाग 10 हेक्टर आणि पुढं गांडूळ न्याडे 10,000. किती किती? 5-5. गांडूळ लागवड करायची, सलग लागवड पण करायची आपल्याला. सलग केली तर 5 आहे सर. असं काही नाहीये. ओव्हरऑल 10 हेक्टर लागवड झाली पाहिजे. आणि ऍक्च्युली कसं आहे, 10 लागवडीच्या अनुषंगाने आपण 30 ते 35 हजारापर्यंत लोकांना अनुदान देतो. सलग लागवडीचा लोकांना 100% फायदा होतोय. तर सलग लागवड 5 हेक्टर असेल तर ते ऍक्सेप्टेबल केली जाते, परंतु 10 हेक्टर लागवड आपली होणं अपेक्षित आहे. तर 10 हेक्टरच्या अनुषंगाने आपलं प्लॅनिंग काय पाहिजे? हॅलो, आता मला तुम्हीच मुद्दे सांगा, प्लॅनिंग कोणतं करायला पाहिजे आपण? प्लॅनिंग काय असावं 10 हेक्टरची फळबाग लागवड करण्याच्या अनुषंगाने? तुम्ही फील्डवर काम करताय, मला तुमच्याकडून मला सजेशन येऊ देत किंवा तुमचं तुम्ही काय करता ते कळू देत. हॅलो. हा, 20 हेक्टरचे तरी प्रस्ताव पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात दीडपट किंवा दुप्पटचे आपल्याकडे प्रस्ताव तयार करणं अपेक्षित आहे. बरोबर. त्यावेळेला आपण कुठेतरी लक्षांक 10 हेक्टरचा तुलनेत होईल. बरोबर आहे. बरं, आता सांगतो 10 हेक्टरचं प्लॅनिंग करून 10 हेक्टर लागवड होणार नाही का? नाही, प्रॉब्लेम येतात काय आहे ऐनवेळी. मग आता हे प्रॉब्लेम येतात, काय येतात प्रॉब्लेम? मला प्रॉब्लेम सांगा. काय कुणाचं आधार कार्ड ऐनवेळी उपलब्ध होत नाही, कुणाचं ठराव मिळत नाही. बरोबर आहे. बरोबर. बरोबर. आता एक सांगतो की प्लॅनिंग म्हणजे इथंच आपला गेम बसतो. आपण काय करतो की आपल्या प्रचलित पद्धतीनुसार आपण 1.5% लक्षांक वाढवून घेतो. कारण का, की जे काय आपल्याला सूचना देणारे कार्यालय प्रमुख असतील त्यांना एक खात्री झालेली असते की आपल्या कामकाजामुळे
की बाबा ही 100% जेवढं आपण लक्षात दिलाय तेवढे आपले लोक काय करणार नाहीत, त्यामुळे ते दीडपट वाढून येते. मग तुम्ही जर 10 हेक्टरचं जर प्लॅनिंग जर देत असाल आणि तुमचं जर ऍक्युरेट जर असेल तर तुम्हाला 15 हेक्टर द्यायची गरजच नाही, पण करेक्ट पाहिजे, परफेक्ट पाहिजे. तर त्याच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगणार आहे आज. तर प्लॅनिंग जे आहे, प्लॅनिंगच्या अनुषंगानं एप्रिल पासून ऑगस्ट पर्यंत आपण काय करणं गरजेचं आहे, ऑगस्ट टू डिसेंबर पर्यंत काय करणं गरजेचं आहे, आणि डिसेंबर टू मार्च अखेर काय करणं गरजेचं आहे. मी असं 3 टप्पे करेन. त्या 3 टप्प्याच्या अनुषंगानं आपलं जे लेबर बजेट असेल, जॉब कार्ड असेल, कामाची मागणी असेल आणि त्याच्या अनुषंगिक ज्या बाबी आहेत त्या आपणच मी सांगतो. तर फळबाग लागवडच्या अनुषंगाने आपले जे प्रस्ताव सादर करणे जे आहे ते आपलं एप्रिल एंड पर्यंत आपले सर्व प्रस्ताव, ह्या वर्षात काम करणारे सर्व प्रस्ताव आपले तांत्रिक आणि प्रशासकीय मंजुरीसाठी जाणं गरजेचं आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. बरं, आता ही कामं आपण ह्या वेळेला जो पाठवणार आहे ती कामं लेबर बजेटमध्ये आहेत का, गावाच्या कामनिहाय आराखड्यामध्ये आहेत का, ह्याची खातरजमा केलेली नसते का हो? तर त्याची खातरजमा केलेली नसते. तर तिथूनच सुरुवात होते आपली की ज्यावेळेला आपण एखादं काम चालू करणार आहे तर त्याचं प्लॅनिंग आपल्याला ह्या वर्षी मनरेगा मार्फत करणं गरजेचं असते. तर त्याची सुरुवात होते लेबर बजेट पासून. बरोबर आहे का? आर्थिक वर्ष समजा 2021-22 बरोबर आता चालू, बरोबर आहे का? हो सर. हो घे. तर याचं लेबर बजेट केव्हा केलं जातं? लेबर बजेट केव्हा केलं जातं माहित आहे का तुम्हाला? माहित असेल तर सांगा, मी सर्व गोष्टी सांगणार आहे. एखादं चुकलं तर चुकू देत, आपल्याला काही शिक्षा नाहीये. पण लेबर बजेट केव्हा केलं जातं, कोण करतं, काय माहित आहे का? हॅलो. हा हा सर, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये हा. मीटिंग घेऊन त्या गावचं लेबर बजेट तयार केलं जातं. बरोबर. समजा कृषी विभागाची जी काही कामं आहेत ती हा. आपण त्याच्यामध्ये नोंदवतो. ग्रामपंचायतची कामं असतील ते ग्रामसेवक वगैरे ते घेतात आणि त्याप्रमाणे आपण ते त्या महिन्याचं मला वाटतं डिसेंबर मध्ये काहीतरी लेबर बजेट तयार केलं जातं. बर, आता मी लेबर बजेटवर बोलतो, सर्वांनी लक्ष देऊन ऐका. आपल्या 21-22च्या कामाची जी सुरुवात आहे ना ती चालू होते 15 ऑगस्ट 2020 पासून. कधी? म्हणजे आता आपण जी एप्रिल पासून कामं करणार आहे मनरेगामधून त्याची सुरुवात चालू होते 15 ऑगस्ट 2020 पासून. म्हणजे थोडक्यात काय, कुठल्याही आर्थिक वर्षातल्या 15 ऑगस्ट पासून पुढच्या आर्थिक वर्षाचं नियोजन चालू होतं. त्यामध्ये पहिला मुद्दा काय येतो, तर पहिली बोलली जाते तुमची 15 ऑगस्टची ग्रामसभा. बरोबर आहे? त्या ग्रामसभेमध्ये काय करणं अपेक्षित आहे, तर बीडीओ साहेबांच्या किंवा सर्व कार्यालय प्रमुखांच्या सूचना असतात की कामाचा प्राधान्यक्रम ठरवा, कामाचा आराखडा तयार करा, लेबर बजेट सादर करा. मग त्यावेळेला आपण त्या ग्रामसभेमध्ये उपस्थित असतो नसतो, आपल्या कामाची यादी त्या ग्रामसभेमध्ये गेलेली असते नसते, याची कोण 100% गॅरंटी देऊ शकत नाही. बरोबर आहे? देऊ शकत नाही ना गॅरंटी. मी दिले की नाही आराखड्यात समाविष्ट आहे की नाही सांगू शकता का? आता तुम्ही खाली जेवढे कामकाज करणारे लोक आहात तर तुम्ही आता 100% सांगू शकत नाही माझं मागच्या वर्षी आराखड्यामध्ये काम समाविष्ट झालंय किंवा नाही, सांगू शकताय का? हॅलो. नाही सांगू शकत. नाही सांगू शकत. बरोबर आहे. आता मग तिथून सुरुवात होते. नाही सर. हा, तर तिथून सुरुवात होते की लेबर बजेट कसं केलं जातं. तर लेबर बजेट हे तुमची ग्रामसभा बोलवून त्यामधील सर्व डिपार्टमेंटच्या कामाची यादी, त्याची प्रायोरिटी ठरवून त्याचा लाभार्थीनिहाय एक गाव आराखडा तयार केला जातो किंवा कामनिहाय लाभार्थीनिहाय आराखडा तयार केला जातो. तो आराखडा तुमच्या ग्रामस्तरावर राहतो. फक्त वर जातं ते लेबर बजेट. लेबर बजेटमध्ये काय असते, तर तुमची जी कामं जी समाविष्ट केलेली आहेत, जी काय कामं असतील त्याच्यापासून म्हणजे ते काम करण्यासाठी किती मनुष्यदिन लागणार आहे आणि ते मनुष्यदिन करण्यासाठी किती पैसे लागणार आहेत, कुशल आणि अकुशल, ह्याचं कॅल्क्युलेशन करून ते लेबर बजेट आपलं ब्लॉक लेवल कमिटीकडे जातं. तिथं काय होतं, तर जनरली 15 ऑगस्टला तुमची सर्वसाधारण सभा होईल. 15 ऑगस्ट पासून तुमचं जे काय आराखडे जे असतील किंवा कामनिहाय यादी असेल, ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये 50% संकलन जे आहे ते ग्रामपंचायत कडून होतं आणि आपण लाईन डिपार्टमेंट देतो. बरोबर का? आपण लाईन डिपार्टमेंट देतो ना.
हो. आपलं संकलन कुणी करणं आवश्यक आहे? व्हिडिओनी का कार्यालय प्रमुखांनी का तहसीलदारांनी? हा माहित आहे का काय? हॅलो. तुम्ही तुमची कामाची जी यादी आहे, मी प्रश्नोत्तर सेशन मध्ये तुमचा जरा टास्क घेईन, कारण का लोक त्याशिवाय अवेअर राहत नाहीत. म्हणून मी प्रश्नोत्तर सेशन मध्ये तुमचा आपलं प्रशिक्षण घेईन. तर आपली जी कामाची जी यादी आहे किंवा जे लेबर बजेट आहे ते जनरली तुमच्या अनुपस्थितीत किंवा तुम्हाला न कळू देता जनरली आतापर्यंत असा टास्क असतोय की ते कार्यालयामार्फतच डायरेक्ट तहसील कार्यालयात दिलं जातं. बरोबर आहे का? असंच आहे ना पद्धत? हो. हॅलो हॅलो, प्रचलित पद्धत काय हीच आहे का प्रचलित पद्धत? हॅलो हॅलो. हॅलो, हा येतोय का आवाज? तर ही जी माहिती जी आहे लेबर बजेटची, ती लेबर बजेटची माहिती जाते 50% ग्रामपंचायत कामं राबवली जाणार आहेत. 50% कामकाजाच्या अनुषंगाची माहिती जी आहे ती व्हिडिओ संकलन करतात आणि 50% जे लाईन डिपार्टमेंटचे जे काम आहेत, सोशल फॉरेस्टर असेल, कृषी विभाग असेल किंवा पीडब्ल्यूडी असेल, कोणतेही डिपार्टमेंट असेल, लाईन डिपार्टमेंट ते एमआरजेसी कामं जे करणार आहे त्याची माहिती संकलन केली जाते तहसीलदार यांच्याकडे. आणि ही दोन्ही केलेली संकलन केलेली माहिती दोघांच्या संयुक्त स्वाक्षरीने ही माहिती पाठवली जाते. किंवा हे जो बजेट आहे, लेबर बजेट आहे, हे जे पंचायत समितीची मासिक सभा असते त्या मासिक समितीमध्ये मंजूर घेतली जाते. आणि ती मंजूर केव्हा घेतली जाते? तर ती मंजूर घेतली जाते 2 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरच्या मासिक सभामध्ये. ह्याची मंजुरी घेऊन लेबर बजेटची, फक्त कामाची पावणे आराखड्याची मंजुरी नाही, लेबर बजेटची मंजुरी घेऊन ही जिल्हा परिषदकडे त्याची माहिती पाठवली जाते. आणि तिथं डिसेंबरचं जी जनरल बॉडीची मिटिंग असते, जीबीची मिटिंग म्हणतो आपण, त्या मिटिंग मध्ये याची मंजुरी घेऊन हा आराखडा पुन्हा राज्य लेवलला पाठवला जातो. बरोबर आहे? बरोबर आहे का? बरोबर असेल, तुम्हाला माहित असेल तर म्हणा, आणि ज्यांना माहित असेल त्यांनी नोंद करून घ्या. थोडक्यात काय की आपला आराखडा राज्य लेवलला जाण्याची मुदत असते डिसेंबर अखेर जो आराखडा जातो. थोडक्यात काय की समजा ह्या वेळेचा सांगली जिल्ह्याचा आराखडा मला माहितीनुसार आहे तो 992 कोटीचा आणि 11,80,000 मनुष्य दिनाचा, हा एवढा आराखडा मंजुरीसाठी पाठवला गेला. तर हा आराखडा आपलं जे केंद्राचं बजेट असते ते केव्हा असते माहित आहे का? केंद्राचं बजेट कुठल्या महिन्यामध्ये क्लिअर होतं? आवाज येतोय माझा? हॅलो, हा सर येतो. बोला आवाज त्यांना केंद्राचं माहिती बजेट आहे. कोणत्या महिन्यामध्ये clear बजेट होतं? माहित नाही. तर आपलं फेब्रुवारीमध्ये आपले ज्या वित्त मंत्री असतील निर्मला सीतारामन यांनी फेब्रुवारी एंडिंगला आपलं हे बजेट सादर केलं. तर हे बजेट सादर करण्यापूर्वी आपला तिथं आराखडा म्हणजे लेबर बजेट जाणं गरजेचं असते. थोडक्यात कसं की समजा आपला आराखडा एक 10 रुपयाचा गेला तर जनरली 9 रुपयाचा आराखडा मंजूर केला जातो. ही जनरल पॉलिसी आहे लेबर बजेटच्या अनुषंगाने. मग आपण कृषी सहाय्यक या नात्याने आपली काय जबाबदारी राहते? तर आपला जेवढा लक्ष्यांक आहे जो आपण नियोजित केलेला आहे तो लक्ष्यांक लेबर बजेटमध्ये कसा समाविष्ट केला जाईल त्याची खातरजमा करणं गरजेचं आहे. ही कामाची जी यादी आहे, आपलं जो आता मध्ये सांगितलं की तुम्ही सांगितलं मला कुणीतरी ठराव मिळत नाही, तो ठराव तुमचा 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्येच कामाच्या यादीचं वाचन झालं पाहिजे आणि त्यावेळेला तुम्हाला तो ठराव तुम्ही तुमच्या ताब्यात टाकला पाहिजे. थोडक्यात तुमचे नाडेचे 5 लाभार्थी असतील किंवा गांडूचे 5 लाभार्थी असतील किंवा 10 हेक्टर प्रभागाचे लाभार्थी असतील, संख्या टाकून जे लाभार्थी आपण जे पॅनल केले त्याची त्या ठरावामध्ये नाव वाचून तो ठराव आपल्याकडे जर आला तर तोच ठराव तुम्ही सर्वच्या सर्व जेवढे प्रस्ताव आहेत त्या प्रस्ताव तो ठराव जोडण्याचा आहे. त्यासाठी वेगळा ठराव करणं काही अपेक्षित नाहीये. एक ठराव असला त्यामध्ये आपल्या कृषी विभागाच्या त्या एका सजेतील किंवा एका ग्रामपंचायतीचे कामं जर असतील तर तोच ठराव आपण सर्व एस्टिमेटला जोडू शकतो. थोडक्यात हा आला प्लॅनिंगचा भाग. हेच करणं अपेक्षित आहे की पुढच्या वर्षाचं नियोजन करताना म्हणजे पुढच्या आर्थिक वर्षाचं तर ते ह्या आदल्या वर्षी आपण नियोजन जर केलं तर 100% आपण 100% लक्ष्यांक पूर्ण करू शकतो. बरोबर आहे? लेबर बजेटच्या अनुषंगाने कुणाच्या काही शंका असतील तर तुम्ही मीटिंग आपला जो चॅट बॉक्स जो आहे
त्या चॅट बॉक्स मध्ये पण तुम्ही शंका विचारू शकता किंवा आपलं सेशन संपल्यानंतर तुम्ही प्रत्येक मुद्दा जर तुम्हाला काही समजलं नाही तर तुम्ही विचारू शकता. थोडक्यात काय, लेबर बजेटमध्ये आपण 15 ऑगस्ट पासून तयारी करणं गरजेचं आहे आणि आपली लेबर बजेट जो आहे थोडक्यात काय, तो लक्षांकानुसार तालुका स्तरावरून त्याचं कन्सॉल्युशन होतच. थोडक्यात 10 हेक्टरच्या अनुषंगाने किती मनुष्य दिन लागतील, 5 नाडेपसाठी किती आणि 5 गांडूसाठी किती, हे तुमचे जे टेक्निकल असिस्टंट किंवा जे तालुका स्तरावर जे काम करणारे लोक आहेत ते तुमच्या अप्रोक्ष हे कळवतातच. परंतु तुमची जबाबदारी आहे की तुम्हाला 10 हेक्टरचं जर कळवलेलं आहे लक्षांक, तर लक्षांकाच्या अनुषंगाने लाभार्थी निवड ही आपली पुढचा एप्रिल येण्यापूर्वीच लाभार्थी फायनल झालेले असावे. ओके. त्यानंतर आपला मुद्दा आहे जॉब कार्ड. जॉब कार्डच्या अनुषंगाने जॉब कार्ड मिळत नाही ही एक शंका आहे, बरोबर का? किंवा लोकांची अडचण असते, हो बरोबर ना? हो सर. जॉब कार्डचे प्रकार किती आहेत? हॅलो, जॉब कार्डचे प्रकार सांगू शकतो कोण मला? आमच्या माहितीप्रमाणे सर एकच आहे. बरोबर. तर अजून कोण सांगू शकता? सर एकच जॉब कार्ड असते. जॉब कार्ड एवढंच एकच असते. अजून कोण कोणाला सांगायचं आहे काय जॉब कार्ड किती प्रकारचे असतात काय? तर जॉब कार्ड असतात 2 प्रकारचे. एक असते सामान्य माणसासाठी आणि एक असते दिव्यांग किंवा महिलासाठी. तुम्हाला 2 जॉब कार्डचे कलर बघायला मिळाले असते की का बघितलं जॉब कार्ड? तर जॉब कार्ड हे 2 प्रकारचे असतात. एक सामान्य लोकांसाठी असते ते निळ्या रंगाचं असते आणि गुलाबी. जे दिव्यांग आहेत किंवा महिला आहेत त्यांच्यासाठी हिरव्या रंगाचं असते. जर उद्या कोणी विचारलं आपल्या वरिष्ठांनी तर आपल्याला ते माहित असावं की बाब आपण माहिती करून घ्या. ही काही टेक्निकल बाब नाही, परंतु जर कोण वरिष्ठ आले, कोणी विचारलं जॉब कार्ड कोणत्या प्रकारचं आहे, सामान्य आहे का दिव्यांगाचं आहे, तर आपल्याला ते सांगता यावं. बरं, एका कुटुंबासाठी आपण किती जॉब कार्ड देऊ शकतो? एका कुटुंबासाठी एकच. बरोबर. त्याला काय लिमिट आहे का? एका कुटुंबात समजा 5 आहेत, एका कुटुंबात 8 आहेत, तर 8 साठी देऊ शकतो का आपण? कुटुंब प्रमुखाला एकच देऊ शकतो ना. मुलं वगैरे एका कुटुंबाला आपण एकच देणार, बरोबर? बरोबर का? तर त्याच्यामध्ये बरोबर. जेवढे सदस्य रेशन कार्डावर आहेत, समजा 5 असतील, 4 असतील, सरकारी नोकर सोडून जेवढे काही सदस्य असतात त्या सर्व कुटुंबाचं एकच जॉब कार्ड आपलं निघतं. तर ते जॉब कार्ड काढण्यासाठी जे लागणारी प्रोसिजर आहे किंवा लागणारे डॉक्युमेंट्स आपणास माहितच आहेत, बरोबर? हो आहेत का माहित? मला हो, एक ते प्रातिनिधिक स्वरूपात सांगा जरा काय काय डॉक्युमेंट लागतात. एकाच कुटुंबातील जेवढी सदस्य असतील, समजा 18 वर्षाच्या वरील आणि बरोबर. 60 वर्षाच्या आतील, बरोबर. आई वडील मुलगा मुलगी किंवा सून हे बरोबर. असतील, त्यांचा एक एकत्रित फोटो काढला जातो. ओके. त्याचे फोटो 4 किती साईजचा असावा? 4x6 चा काढला जातो बरोबर आहे. किंवा बरोबर आहे. जुना आपलं पोस्ट कार्ड साईज होतं बरोबर. हिरव्या कलरचं, त्या साईजचा ओके. काढला जातो. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्या सर्वांची आधार कार्ड, त्या सर्वांची बँक पासबुक आणि जॉब कार्ड काढण्याचा फॉर्म भरून आपण ग्रामसेवकांच्याकडे दिल्यानंतर ते आपल्याला ऑनलाईन जॉब कार्ड काढून दिले जातात. फक्त ह्याच्यात बरोबर. एक सरकारी गव्हर्नमेंट सर्वंट नसावा. बरोबर आहे. बरोबर आहे. सर आपलं नाव काय सांगू शकताल? तर मंगेश कुंभार, कृषी सहाय्यक, सातारा. कुंभार साहेब, तुम्ही कामकाजच्या अनुषंगाने बऱ्यापैकी आपणास माहिती आहे. तर कुंभार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं रेशन कार्ड, आधार कार्ड सर्वांची, मतदान कार्ड असेल तर, बँक पासबुक सर्वांची आणि जॉब कार्ड साठी लागणारा फॉर्मॅट हा भरून तुम्ही ग्रामसेवकाकडे देणं गरजेचं आहे. जर तर ग्रामसेवक दिल्यानंतर त्यानं 15 दिवसात त्याची कारवाई जर केली नाही, 15 दिवसात जर जॉब कार्ड काढून दिलं नाही, तर तुम्ही वरिष्ठ कार्यालय त्यांचं जे आहे त्यांचं वरिष्ठ कार्यालय असणाऱ्या बीडीओ ह्या कार्यालयात तुम्ही वैध शेतकरी दाद मागू शकता. आता ह्या संदर्भात काय होतं की आपण जो लाभार्थी जो निवडलेला असतोय त्या लाभार्थीला माहित नसते की आपली निवड झाली म्हणून. मग 11th आवरला काय होतं की आपल्याकडे प्रस्तावाची मागणी केली जाते एप्रिलमध्ये,
तिथून पुढे आपलं जॉब कार्ड काढायला चालू होतं. बरोबर का? तर जॉब कार्ड काढलेलं परत काय असते, तिनं काढलं असते 4-5 वर्षापूर्वी, ते ऍक्टिव्ह नसते, इनऍक्टिव्ह असते. बरोबर? किंवा ते रिजेक्ट झालेलं असते, किंवा तुमचा जो खाली ग्राम रोजगार सेवक असतो त्याने कुठला तरी अंदाज पंच नंबर टाकून दिला असतो तो जॉब कार्डवर. ह्या सर्व गोष्टीमुळे काय होतं की ज्यावेळेला आपण प्रस्ताव सादर करून मंजुरी करून घेतो, मंजुरी होऊन ज्यावेळेला प्रस्ताव ऑनलाईन भरायला लागतो, मग त्यावेळेला आपल्याला कळतं की हे जॉब कार्ड ऍक्टिव्ह नाहीये. बरोबर का? तोपर्यंत आपल्याला माहित नसते जॉब कार्ड ऍक्टिव्ह आहे किंवा नाही. बरोबर का? नवीन हो. काढलेला असेल तर आपल्याला काही शंका नसते की नवीन कार्ड आहे, जॉब कार्ड ऍक्टिव्ह आहे. पण जे जुनी लोकांची जॉब कार्ड आहेत ते जॉब कार्ड ऍक्टिव्ह नसतात. त्याच्यामुळे आपल्याला काय परत परत अजून आपल्याला त्रास चालू होतो की याला हे जॉब कार्ड ऍक्टिव्ह नाहीये आणि ते ऍक्टिव्ह करून घ्यावं लागेल. असा माझ्या सर्व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना अनुभव येत असेल. बरोबर आहे का? हो. बरोबर आहे? बरोबर आहे. बरोबर. मग हो. ह्याच्या अनुषंगाने आपण काय करणं गरजेचं आहे, काय असणं गरजेचं आहे, काय असणं गरजेचं आहे किंवा काय करणं गरजेचं आहे, कोणाला कोण सांगू शकतं का? दरवर्षी ते जॉब कार्ड आपण अपडेट करून ठेवलं पाहिजे. बरोबर बरोबर. आता मग थोडक्यात आपण जो लाभार्थी आहे ह्या वर्षी निवडलेला, किंवा आपण जो लाभ देणारा जो शेतकरी आहे, मग त्याला आपण त्याचं जो जॉब कार्ड आहे, आपण वैयक्तिक आपण सजेमध्ये जात असताना आपल्याकडे सर्व लोकांची यादी असते, त्या सर्व लोकांचे जॉब कार्ड असतात. आपल्या ग्रामस्तरावर आपलं बऱ्यापैकी ओळख असते आणि आपल्या कामाच्या ओळखीमुळे आपली ओळखी असतात. ग्रामसेवकाची असते, तलाठीची असते, किंवा त्या ग्राम रोजगार सेवकाची असते. तर त्यावेळेला ह्या शेतकऱ्यांची किंवा ह्या लाभार्थ्यांची जर यादी दिली आणि ही जॉब कार्ड ऍक्टिव्ह आहेत किंवा इनऍक्टिव्ह आहेत बघा, जर इनऍक्टिव्ह असतील तर ऍक्टिव्ह करून घ्या. हा टास्क आपला प्रस्ताव सादर करण्यापूर्वी झाला पाहिजे. आणि महत्वाचं, जे जॉब कार्ड देतोय ते बँक पासबुक बँकशी लिंक्ड आहे का? जर असेल तर ते जुन्या बँकशी लिंक्ड आहे का? म्हणजे थोडक्यात काय, आता की काय काय बँका एकमेकात मर्ज झाल्यात. बरोबर आहे का? देना बँक, आंध्र बँक युनियन बँकेमध्ये मर्ज झाली. बरोबर आहे? बरोबर आहे का? हो. मग अशा वेळेला जर त्या बँकेत जर अकाउंट असेल तर ते अकाउंट आपण चेंज करून ते नवीन अकाउंट लिंक करून सदर जॉब कार्ड आपल्या ताब्यात घेतलं पाहिजे. थोडक्यात काय की समजा आपले एकूण 12 लाभार्थी असतील, 20 लाभार्थी असतील, तर 20 लाभार्थ्याचं आपण एक रजिस्टर ठेवलं पाहिजे आणि जॉब कार्ड ऍक्टिव्ह झाले किंवा नाही ह्याची पर्यंत खातरजमा करून घेतली पाहिजे. तर जॉब कार्ड मधलं जे आपलं जो 14 अंकी नंबर जो आहे राज्य सोडून, त्याच्याबद्दल तुम्हाला डिटेल सांगायची गरज आहे का? तर सांगतो मी डिटेल्स. एकूण 14 अंकी नंबर असतो. त्याच्यामध्ये पहिले 2 डिजिट असतात ते जिल्ह्याचे असतात. मी जर यात काय चुकलो तर मला सजेस्ट करा बरं का. आज माझं पहिलं सेशन आहे. आपलं जर काय असेल, एखादी गोष्ट आमच्याकडून चुकीची जर गेली तर आम्हाला लगेच क्लिअर करा. ओके? तर पहिले 2 डिजिट असतात जिल्ह्याचे असतात. नंतरचे ते 3 डिजिट जे आहेत ते तालुक्याचे असतात. त्याच्यानंतरचे 3 डिजिट जे आहेत ते ग्रामपंचायतचे असतात आणि त्याच्यानंतर ते 3 डिजिट आहेत ते गावाचे असतात आणि त्याच्यानंतरचे ते 3 डिजिट आहेत ते कुटुंबाचे असतात. आता ह्यामध्ये पहिले 3-9 आणि 2 11 डिजिट तर आपल्याला पाठच पाहिजे आपल्या ग्रामपंचायतीच्या अनुषंगाने. जर कुठलाही नंबर बघितला तर शेवटचे डिजिटच बघायचं फक्त आपण. थोडक्यात काय की 12 एकूण ते 14 डिजिटचा नंबर जो आहे त्यातले 11 डिजिट जर तुम्हाला माहितीच असतात. म्हणजे थोडक्यात 12 001 047 001 हे एखादं गाव आहे समजा, तर या गावचा तुम्हाला ते तुमच्या गावातला आधार कार्डच्या अनुषंगाने लिंक किंवा तो पहिले जे आकडे आहेत ते माहितच असावेत, जेणेकरून एखादं चुकीचं जरी जॉब कार्ड आपल्याकडे ताब्यात जर आलं थोडक्यात डिजिट चुकलेलं तर आपण तिथे माघारी पाठवू शकतो. तर जॉब कार्डच्या अनुषंगानं एकच काळजी घेणं गरजेचं आहे की जॉब कार्ड काढल्यानंतर किंवा आपल्या जे ताब्यात जे जॉब कार्ड येणार आहे ते ऍक्टिव्ह असल्याची खातरजमा करणे गरजेचं आहे आणि ते खातरजमा आपण आपले सराव करावे. त्यामध्ये अडचणी काय येतात माहिती का की जनरली एखाद्या ग्रामसेवकाकडून तक्रार असते की तो ऍक्च्युअली कामकाज करत नाही. नंतर एखादा ग्राम रोजगार सेवक नुसतं आपल्याकडे ठेवलेला असतोय, काम काही करत नाही, आपल्या सूचनांचं पालन करत नाही किंवा एखादा शेतकरी जर त्यांच्याकडे गेला तर त्यांचं जॉब कार्ड काढून देत नाही. अशा वेळेला आपला रोल काय आहे, काय करणं अपेक्षित आहे? बरोबर, आपण तिथे हातभार असतो ना की आपलं काम आपल्याशी रिलेटेड काम नाहीये, इंटर डिपार्टमेंट किंवा दुसऱ्या डिपार्टमेंटशी रिलेटेड काम आहे आणि आपल्याला ते कागदपत्र किंवा ते जॉब कार्ड वेळेत न मिळाल्यामुळे आपल्याला बिनकामाची
बिनकामाचा त्रास होतो. अशा वेळेला आपला रोल काय राहतो, काय करणं अपेक्षित आहे, काय ह्याच्यावर सोल्युशन आहे का काय? हॅलो 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 हॅलो. हा, हॅलो. ह्याच्यावर सोल्युशन काय आहे का, आपल्याला काय करता येऊ शकतं ह्याच्यावर? जर गावातील ग्राम रोजगार सेवक किंवा ग्रामसेवक आपल्याला वेळेत रिस्पॉन्स देत नसेल, जॉब कार्ड संदर्भात किंवा शेतकऱ्याला रिस्पॉन्स देत नसेल, तर आपण काय करणं अपेक्षित आहे? त्यांच्या वरिष्ठांच्याकडे थोडीशी बरोबर. पाठपुरावा आता करणं गरजेचं आपण तुम्ही तर त्यांच्या वरिष्ठाकडे जाऊ शकत नाही, परंतु तुम्ही तुमच्या वरिष्ठाकडे जाऊ शकता. तर तुम्ही आपल्या तुमचे आपले वरिष्ठ म्हणजे थोडक्यात काय मंडळ कृषी अधिकारी असतील किंवा तालुका कृषी अधिकारी असतील. समजा एखादी तुमची मंथली मिटिंग आहे, आढावा सभा आहे, आढावा सभेमध्ये तुम्ही नुसते की यादी तयार करून दिली, साहेब ह्या लोकांच्या अनुषंगाने यांची जॉब कार्ड देण्यास विलंब होत आहे, तर सर या संदर्भात जर थोडा प्रयत्न जर झाले तर चालते. तालुका स्तरावर तहसीलदार, बीडीओ आणि तालुका कृषी अधिकारी यांचा समन्वय चांगला असतोय. तर तुम्ही मीटिंग मध्ये जर सांगितलं की साहेब यांच्या अनुषंगाने आम्हाला अडचणीत आम्ही आमच्या स्तरावर प्रयत्न केले, एक यादी तालुकानिहाय किंवा मंडळनिहाय जर यादी तयार करून दिली आणि अशा यादीच्या अनुषंगानं आपल्या तालुका स्तरावर जे काम करणारे जे लोक आहेत, ते डाटा एंट्री ऑपरेटर आहेत, त्यांच्याकडून पण आपण हे जॉब कार्ड काढू शकतो. जॉब कार्ड इनऍक्टिव्ह असेल तर ऍक्टिव्ह करून घेऊ शकतो. परंतु त्याला लागणारे जे डॉक्युमेंट्स जे आहेत, की थोडक्यात काय आधार कार्ड असेल, बँक पासबुक असेल, बरोबर, त्याचा अर्ज असेल, समजा एखाद्या ग्राम रोजगार सेवकाने केलं नाही, 10 वेळा सांगून पण केलं नाही, तर आपण असा बंद करायचा आणि बंद करून संबंधित टेबल किंवा आपण विनंती वजा बीडीओ कार्यालय असेल किंवा तहसील कार्यालयाचे डाटा एंट्री ऑपरेटर असेल, यांच्याकडून आपण ते काम करून घेऊ शकतो. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. अशा प्रकारे कामकाज होतं. ज्यावेळेला तुम्हाला तुमच्या स्तरावर जर कोऑर्डिनेशनला जर प्रॉब्लेम होतो, कारण का प्रत्येक ठिकाणी चांगली माणसं असतील किंवा सहकार्य करणारी माणसं असतील असं नाहीये. अशा ठिकाणी आपण ह्याच्यावर 100% अशा प्रकारे आउटपुट काढू शकतो. ओके, ह्या ज्या ट्रिक्स आहेत छोट्या छोट्या, थोडक्यात काय की ज्यावेळेला काम होत नाही त्याला काम कसं करून घ्यायचं, तर याच्या अनुषंगाने आपण ती यादी करून जर तयार करून जर दिली तर कार्यालय प्रमुख जे असतील ते आपल्याला 100% मदत करतात आपल्या कामकाजाच्या अनुषंगाने. तर आपण हा पण प्रयत्न, जर त्या प्रयत्न सफल झाला तर हा प्रयत्न आपण 100% करावा. ओके, जॉब कार्डच्या अनुषंगाने अजून कोणाची काही शंका असेल तर हा सेशन संपण्याच्या अगोदर मला 100% सांगा. त्यानंतरचा पुढचा जो पार्ट आहे तो आहे कामाची मागणी. बरोबर का? कामाची मागणी हो सर. कोणी कुणाकडे करा? हॅलो. होय सर, होय सर. कामाची मागणी कोणी कोणाकडे करा? हॅलो सर. लाभार्थ्याने ग्रामपंचायतकडे करायची. बरोबर. पर जर काम ग्रामपंचायत नसेल, ग्रामपंचायत जर नसेल तर कुणाकडे करा? ग्रामपंचायतीचं जर नसेल तरी सुद्धा ग्रामपंचायतीकडे करावी. तसेच संबंधित यंत्रणेचे खाली काम करणारे यंत्रणेची सूचना काय तुमच्याकडे पण ते करू शकतात. थोडक्यात काय, दोन ठिकाणी म्हणजे का की मस्टर हँडल करणारे, मस्टर प्रिंट काढून देणारे जर अदर डिपार्टमेंटच्या अनुषंगाने जर असेल तर तहसील कार्यालय काम करतो. बरोबर का? हॅलो हॅलो हा, समजा अदर एजन्सी आहे, थोडक्यात आपण अदर एजन्सी म्हणून काम करतोय, ग्रामपंचायत म्हणून काम करत नाही, म्हणजे अग्रिकल्चर डिपार्टमेंट म्हणून काम करतोय, तर प्रपत्र 4 मध्ये मागणी अर्ज आपल्याकडे पण तो असावा. कारण ज्यावेळेला आपण मस्टर मागणी करतोय त्यावेळेला मस्टर मागणी सोबत प्रपत्र 4 असणं आवश्यक असतंय. आणि कसं होतं की सगळं कामकाज झाल्यानंतर मला आलेला अनुभव सांगतो. आता कसं आहे की मस्टरसाठी तालुका कृषी अधिकारी म्हणून तहसील कार्यालयाचा जो डाटा एंट्री असतो त्याच्यावर आपल्याला डिपेंडंट राहावं लागतं. बरोबर का? मस्टर करण्याच्या अनुषंगानं बरोबर आहे ना? हो. मग त्यावेळेला तो काय करतो की सगळं काम झालं आपलं आणि आपण मस्टर मागणी करतो ना, तो म्हणतो साहेब प्रपत्र 4. हॅलो हॅलो, येतोय आवाज? हॅलो, मग ज्या वेळेला मस्टर मागणी केली जाते, आता थोडक्यात तुम्ही तालुक्याला मस्टर मागणी करणार, तालुक्याचा डाटा एंट्री ऑपरेटर, टेक्निकल असिस्टंट तहसीलदार कार्यालयाशी डाटा एंट्री ऑपरेटर सल्लामसलत करतो किंवा चर्चा करत जातो, जेव्हा मस्टर मागणी घेऊन जातो तेव्हा तो काय म्हणतो प्रपत्र 4 द्या. आपल्याकडे प्रपत्र 4 असते का त्यावेळेला? तर नसते, 100% नसते. मग आपण ह्या संदर्भात काय करू शकतो?
हॅलो हॅलो. तर आपण या संदर्भात ज्यावेळेला शेतकऱ्याकडून आपण पहिली मास्टर मागणीचा प्रपत्र 4 भरून घेतोय, त्यावेळेला एक 7-8 प्रतीवर सही घ्यायला काय हरकत आहे का? 7-8 किंवा 10 प्रतीवर एकदमच सह्या घ्यायच्या. हॅलो हॅलो. हा येतोय हॅलो. आवाज सर बोला. हा, आवाज येतोय हा, सर, तर आवाज येतोय. तर आपण काय करणं गरजेचं आहे की ज्यावेळेला शेतकऱ्याकडून आपण पहिली मास्टर मागणीच्या अनुषंगानं कामाची मागणी ज्यावेळेला घेतोय प्रपत्र 4 मध्ये, त्यावेळेला तो ग्रामपंचायतला देतोय. त्यासोबतच आपण एक 10 प्रतीमध्ये सही घेऊन ठेवायचं त्याच्याकडं, की दरवेळेला त्यानं कामाची मागणी द्यावा असं अपेक्षितच नाही. एकदा सही घेऊन ठेवायची, कारण का प्रत्येक वेळेला आपण त्या फील्डवर जाईल आणि प्रत्येक वेळी ती सही घेईल किंवा प्रत्येक वेळेला आपल्या लक्षात राहील गोष्ट तरी शक्य होत नाही. त्यामुळे प्लॅनिंग मध्ये ज्या वेळेला तुम्ही कामाची मागणी घेताय त्यावेळेला प्रायर एक 10 प्रतीमध्ये प्रपत्र 4 भरून घ्यायचं. जेव्हा मागल ना आपला तालुक्याचा माणूस, त्यावेळेला ते लगेच कागद काढून लगेच द्यायचा. असं नियोजन केल्यास त्यासाठी जी पाप आहे थोडक्यात काही मस्टर, आता मस्टरी गोष्ट अशी आहे की टाइम बाउंड आहे. त्याला जर डिले झाला तर वैयक्तिक त्या कार्यालय प्रमुखाला पण त्रास होतो आणि वैयक्तिक तुम्हाला पण त्रास होतो. कारण का मस्टर डिले झाला तर तुमच्याकडून तो कार्यालयाचा जो माणूस असतो घेत नाही, लेट झाले म्हणणार, आता काय मी घेत नाही. आणि ह्या गोष्टीसाठी पुन्हा आपली कार्यालयापासून जर सजा जर एक 40-50 किलोमीटर असेल आणि प्रपत्र 4 जर आणायसाठी आपण तर एका कामासाठी जर आपण तिकडे जर गेलो तर आपल्याला विनाकारण त्रास होतो. त्यामुळं जॉब कार्डच्या कामाच्या मागणीच्या अनुषंगानं प्रपत्र 4 मध्ये 10 प्रती घेऊनच ठेवायचं सुरुवातीलाच प्रस्तावासोबतच. ज्यावेळेला मागितलं त्यावेळेला ते द्यायचं. ओके. त्या बारीक सारी गोष्टी ज्या आहेत, ज्या गोष्टीच्या आपल्याला त्रुटी लागतात किंवा आपण गोष्टीकडे आपण बारीक सारखी लक्ष देत नाही, त्यापैकी प्रपत्र 4 ही गोष्ट आहे. आणि रेकॉर्डच्या दृष्टीनं आपल्याला खूप महत्वाचं आहे. रेकॉर्ड ऑडिट म्हणतो आपण. ऑडिट कधी येतं तर काम झाल्यानंतर 4-5 वर्षांनी ऑडिट येतं. त्यावेळेला तुमची सजा बदललेली असते, तुमच्या ठिकाणी नवीन माणूस आलेला असतोय, त्या माणसाला तुम्ही काम केलेलं काही माहित नसते, प्रपत्र 4 पण माहित नसते. अशा वेळेला आपलं रेकॉर्ड आपल्या जो सहकारी बंधू आहे, जो आपली सजा बदलून गेल्यानंतर जो येणारा माणूस आहे, तर त्याला सुलभ असावं त्या अनुषंगाने एक 4 प्रपत्राचे 4 जे आहे, थोडक्यात कामाची मागणी केल्याशिवाय आपण मस्टर काढू शकत नाही, हा रूल आहे. पण तसं होत नाही. कामाच्या गडबडीमध्ये आपण मस्टर काढतो. तुमचे कार्यालय प्रमुख पण तुमच्याकडे प्रपत्र 4 नसेल तर जास्त काही त्याचे लावत नाही. परंतु जेव्हा मस्टर काढायला महसूलकडे जातं तेव्हा महसूलचा जो अधिकारी आहे तो कागदामध्ये एकदम स्ट्रिक्ट असतो. तो कागद द्या म्हणतो, त्याशिवाय मस्टर काढत नाही म्हणतो. आणि ऐन वेळेला एखादे फळबाग लागवड सारखं लक्षांक आपल्याला 31 डिसेंबरला कंप्लीट करायचं असतं, बरोबर काय? आणि आपलं मस्टर समजा 30 डिसेंबरला गेलं आणि आपल्याकडे प्रपत्र 4 नाहीये, तर आपल्याला विनाकारण त्रास होतो की ह्या गोष्टी 11th आवरला आपण गोष्टी जनरेट करू शकत नाही. माणूस तो जो शेतकरी आहे तो शेतकरी कुठंतरी बाहेर गावाला गेलेला असतोय त्याच वेळेला, किंवा तो म्हणणार की साहेब एवढ्या योजनेसाठी मला 10 वेळा तुम्ही बोलवताय, मला काय तुमची योजना नको. तर त्याचा त्रास कमी करण्याच्या अनुषंगाने केलं सर, जॉईन केलं तुम्हाला. हो, ऍडमिट केलं तुम्हाला बघा. हॅलो. हो, झालं ना. ओके. माझा आवाज येतो ना सगळ्यांना? मी जरा डिस्कनेक्ट झालो. तर कामाच्या उत्कृष्ट नियोजनामध्ये कामाच्या मागणीसोबतच प्रपत्र 4 घ्या. प्रपत्र 4 घेतल्यानंतर शेतकऱ्याची मागणी आहे म्हणून मस्टर काढलं ते क्लिअर कट होतं. आणि आपला मूळ हेतू जे आहे काम मागितल्यानंतर काम आणि त्यामुळे मस्टर हा आपला
ऑडिटच्या दृष्टीने मुद्दा तिथंच कव्हर होतो. त्याच्या व्यतिरिक्त आपण जॉब कार्ड संदर्भात बोललो, कामाची मागणी संदर्भात बोललो, नियोजन संदर्भात बोललो. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला हा झालेल्या सेशनच्या अनुषंगानं लेबर बजेट केव्हा करावं, कसं करावं त्या संदर्भात तुम्हाला बोललेलो आहे. आता ज्यावेळेला तुमचं पुढच्या वर्षीचं प्लॅनिंग होईल तर त्याच्या अनुषंगाने आपल्या लक्षात काही चेंज होणार नाही. त्यामुळं ह्या 15 ऑगस्टलाच आपली सर्व कामं गाव आराखड्यात येतील. त्या सर्व कामाच्या अनुषंगानं लेबर बजेट आपलं फायनल होऊन येईल. थोडक्यात काय होतं की 11th आवरला पुरवणी लेबर बजेट जोडा, त्याची मंजुरी मिळते किंवा नाही मिळत, आणि ज्यावेळेला आराखड्यामध्ये काम आहे त्यावेळेला कोण चॅलेंज करू शकत नाही आपल्याला. ऑलरेडी लेबर बजेटमध्ये ही माझी कामं आहेत साहेब. माझ्या ग्रामपंचायतची एवढी 10 एकरची कामं आहेत, 5 नाड्याची कामं आहेत. त्यामुळे मी ऑलरेडी बजेटमध्ये कामं टाकले, त्यामुळे मला ह्या योजनेचा लाभ किंवा ह्या योजनेचे पैसे त्या लाभार्थ्यांना देण्यापासून कोणी थांबू शकत नाही. पण जर तसं नसेल, थोडक्यात काय, आता मागच्या लेबर बजेटमध्ये जर कामं जर इन्क्लूड केली नसतील तर ह्या वेळेला आपल्याला त्रास होणार. पुरवणी देय करायला लागणार तालुका स्तरावरून, पुरवणी लेबर बजेट करायला लागणार आणि तिची मंजुरी घ्यावं लागणार. तर ते टाळण्यासाठी आपण पुढच्या वर्षीचं जे प्लॅनिंग आहे हे पण 10 हेक्टर आणि 5-5 नाडेपाणी गांडूळच्या अनुषंगानंच तयार करावं, जेणेकरून तुम्हाला पुढे त्रास होणार. तर प्लॅनिंगच्या अनुषंगाने मी तुम्हाला बोललेलो आहे. त्याच्यामध्ये योजनेच्या अनुषंगानं वाईट अनुभव काय असतात किंवा आपल्या खालच्या फील्डच्या लोकांना त्रास कसा होतो या संदर्भात मी बोलन. एक, आपण शेतकऱ्याच्या हितासाठी काम करत असताना आपण जीव तोडून कुठले निस्वार्थ काम करत असतोय. मग त्यानंतर कसं होतं की ऑडिट 3-4 वर्षांनी ऑडिट येतं, एखादं डॉक्युमेंट्स आपल्याकडे नसते, आणि नंतर योजना राबवल्याच्या अनुषंगानं समजा एखादा आपण त्याच्याकडून रेकॉर्ड घेतोय, जो आपला सहकारी आहे. समजा तुम्ही एक आरगमधून बेडगला गेला, बेडगला जेव्हा चार्ज घेताय तेव्हा चार्ज घेतानाच्या ज्या त्रुटी असतात त्या त्रुटी आपण 100% खातरजमा करून घ्यावी. थोडक्यात काय की समजा एक त्या कालावधीमध्ये मनरेगाची कामं कोणती झाली आहेत, प्रत्येक कामाची एमडी आपण त्याच्या सहकार्याकडून घेणं गरजेचं आहे. चार्ज हस्तांतरणामध्ये 100% ह्या लोकांना अडचणी येतात. तुम्हाला पण आला असेल की एखादं रेकॉर्ड आपल्याकडे मागितलं, आपलं तोंडी चार्ज देणं असते, बरोबर का? कृषी एक आपले माझे एक सहकारी कृषी मित्र, हॅलो, असंच असते ना, आपण तोंडी चार्ज देतो का लेखी देतो? तोंडी. मग ते सांगतोय की ज्यावेळेला तुम्ही त्या सजेचा चार्ज घेतला, लेखी देतं की साहेब, तोंडी लेखी घेता का तोंडी घेता? नाही, लेखी घेतो की आपण. पण लेखी गोष्टीमध्ये ह्या गोष्टी तुम्ही 100% घेत नाही. तर त्यामध्ये तुमचं एमबी रेकॉर्डिंग आलं पाहिजे, कामाची यादी आली पाहिजे, कामाच्या अनुषंगाने ठेवलेलं रजिस्टर असलं पाहिजे. म्हणजे आपण रजिस्टर ठेवत नाही. दरवर्षी समजा आपण ह्या वेळेला मनरेगामधून फायनल पर्यंत पेमेंट पर्यंत मिळेल जी लोक आहेत त्याची यादी तयार करून ह्या वर्षात जर ठेवली, बाबा ह्या 17, 18, 18, 19, 19, 20, तर पुढच्या जो आपला येणारा सहकारी आहे त्याला पण आपली मदत होईल आणि तुम्ही पण त्या सजेमध्ये जाणार आहे. तिथे पण तुम्हाला अशा प्रकारचं रेकॉर्ड म्हणून काम करायला मजा येते. कसं होतं की ऑडिट येतं सेंट्रलचं, आपल्याकडं एमबी पण नसते, मस्टर पण नसते, बरोबर आहे का? बरोबर आहे ना? हॅलो, मी बोलत असेल काय, जर एखादी गोष्ट तुम्हाला जर एखादं सजेशन सुचवत असेल तर सांगा. मला आलेला अनुभव सांगतो मी. माझ्या एखाद्या मी कृषी सहाय्यकाला जर म्हटलं की अरे काय तर साहेब काय नाही साहेब, जुन्यात त्या कृषी सहाय्यकाने मला रेकॉर्ड दिलं नाही, एमबी पण सापडले नाही, आता काय करू? कार्यालयाप्रमुख काय म्हणणार बघ तुझं, बरोबर का? तर त्या गोष्टी टाळण्यासाठी ह्या गोष्टी प्लॅनिंग मध्ये येतात. ज्यावेळेला तुम्ही आपल्या सहकार्याकडून चार्ज घेताय, मनरेगाच्या अनुषंगानं ह्याचं रेकॉर्ड जतन करणं खूप गरजेचं असते. त्यामुळं प्रत्येक कामाची सेपरेट एमडी असेल, तुमच्याकडे त्याचं सर्व रजिस्टर असेल, किंवा त्याचं पेमेंट किती मस्टर मध्ये झालं, 7 मस्टर मध्ये झालं, 8 मस्टर मध्ये झालं, कुशलचं पेमेंट निघालं किंवा नाही, त्या गोष्टीची पण तुम्ही आपण खातरजमा करणं गरजेचं आहे. स्वतः बारीक सारी गोष्टी आपण लक्ष देत नाही आणि भविष्यात त्या गोष्टीचा त्रास होतो. याच्या व्यतिरिक्त अजून कुणाला काही शंका असल्यास किंवा मस्टर कसं काढायचं आहे, मस्टरचं पेमेंट कसं चेक करायचं आहे, ह्या गोष्टी कुणाला माहिती असल्यास तर माझ्या सेशन व्यतिरिक्त मी तुम्हाला माहिती देऊ शकतो. हॅलो, हो सर. तुमच्या शंका समाधान करण्याच्या अनुषंगानं कुठलीही शंका असतील तर तुम्ही विचारा.
टेक्निकल विचारा, नॉन टेक्निकल विचारा, ऑनलाईन विचारा किंवा एम.आय. संदर्भात विचारा. हॅलो सर, हा एक शंका अशी आहे सर, हा. जे ग्रामरोजगार सेवक आहेत त्यांना जे हा. आपण काम करतो त्याचं पेमेंट कोण काढतं? हा, आता एक तुम्हाला Payment त्याला सांगतो, ऐका. ग्राम रोजगार सेवक हा ग्राम स्तरावर सर्व यंत्रणेचं कामकाज करण्याच्या अनुषंगानेच आहे. त्याचं पेमेंट हे ब्लॉक लेवल करून जातं. शिफारस त्याची त्याची जुनी शिफारस केली असते. थोडक्यात ते गावात जो काम ज्याला कोण नाही त्याला ते ग्राम रोजगार सेवक म्हणून नेमणूक केलेलं असते. थोडक्यात वशीलबाजी असते, म्हणजे माझ्या अनुभवानुसार 80% 70% वशीलबाजी असते. त्या माणसाला त्या कामाचा काही एक अनुभव नसतोय आणि त्या माणसाकडून आपण कामाची अपेक्षा करतो आणि तिथेच आपला गेम होतो. आता ह्याच्यामध्ये आपल्या ज्या कमिशनर साहेबांच्या ज्या सूचना आहेत त्याच्यामध्ये काय सांगितलं की तालुका स्तरावर डाटा एंट्री ऑपरेटर नाही, बरोबर का? ह्याच्यामध्ये अडचण काय माहिती का, आपला माणूस तो 100% कामकाज करत, म्हणजे जॉब कार्ड काढायच्या अनुषंगाने करण, मस्टर काढायच्या अनुषंगाने करण, F2 जनरेट करायच्या अनुषंगाने करण किंवा तुमच्या अडचणीच्या अनुषंगाने करण, पण त्याला वर्षभरात जेवढं आपलं कंटिन्जन्सी मध्ये मिळणारे पैसे आहेत, थोडक्यात समजा एक 20 लाखाचं काम झालं तर आपल्याला किती पैसे येणार 2%? तर 40,000 रुपये येणार आहे. तर वर्षभर त्याला 40,000 रुपये पगार देण्यापुरते पैसे आहेत काही? तर 100% नाहीये. तेवढं तो काम करणार आहे का? 100% नाहीये. मग अशा वेळेला काय करावं लागतंय की कामाचं क्वांटम वाढवून, आता काही ठिकाणी काही तालुका उच्च अधिकारी यांनी वैयक्तिक स्तरावर त्यांनी डाटा ऑपरेटर नेमलेत आणि मिळणाऱ्या कंटिन्जन्सी मधून ते त्यांचं पेमेंट भागवतात. आपल्याकडे जर तसं असेल तर आपण आपल्या तालुका उच्च अधिकाऱ्यांना सजेस्ट करावं की तुम्हाला जो विनाकारण त्रास होतो, थोडक्यात काय मस्टर काढण्यासाठी शिलकारला जायचं, तिथं लांब रांग उभा असते, नंतर तो साहेबीत पाठ मारत आपलं त्याचं काम करून आपल्या कामाला 0 किंमत देऊन एक 2-2 तास थांबवून ठेवतो, बरोबर ना? हॅलो, मास्टरच्या बाबतीत तेच अनुभव असतील आपणास. तर याच्या अनुषंगानं सुसूत्रता आणण्याच्या अनुषंगानं तालुका स्तरावर, आता मी मिरज तालुक्यामध्ये आमच्या कंटिन्युएन्सी मधून किंवा टीओ स्तरावर एक डाटा एंट्री ऑपरेटर नेमलाय. तो ऑफिशियल नाही, अनऑफिशियल नेमलाय. त्याने सगळं कामकाज करायचं, कंटिन्युएन्सीच्या अनुषंगाने जेवढं काय खर्च होतील ते आम्ही आमच्या कृषी सहाय्यक किंवा आमच्या तालुका स्तरावरच्या कंटिन्युएन्सी मध्ये त्यांचं पेमेंट भागवतो. थोडक्यात आपल्याला त्रास होत नाही. थोडक्यात तो वेळेवर त्याचं कामकाज करून आपल्याला वेळेत मस्टर काढून देणे, आपल्याला मस्टरच्या अनुषंगाने भरपूर गोष्टी टेक्निकलच्या गोष्टी आहेत आपल्या त्या खूप किचकट आहेत. थोडक्यात की डिमांड करणे, मस्टरवर म्हणजे नंतर डिमांड आल्यानंतर वर्क अलोकेशन करणे, वर्क अलोकेशन नंतर मस्टर काढणे, ह्या किचकट गोष्टी आहेत. त्या किचकट गोष्टी आपल्या सायकलला जमतीलच अशा नाही किंवा आपलं रेग्युलर कामकाज सोडून त्या गोष्टी जमतीलच अशा नाही. त्यासाठी आणि महत्वाचं त्यामध्ये तालुका स्तरावरचा जो युजर आयडी आणि पासवर्ड आहे तो हा एकदम प्रायव्हेसीचा मॅटर असतोय, त्यामुळे सर्वांना तो काही दिला जात नाही. त्यामुळे एखाद्या संबंधित काम करणाऱ्या माणसाकडे असेल त्याच्या अनुषंगाने ते कामकाज फास्ट होऊ शकतं. त्यासाठी तालुका स्तरावर सुसूत्रता आणणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमचे पण एफर्ट्स महत्वाचे आहेत. पुढे बोला. अजून कोणाचं काही शंका किंवा काम करण्याच्या अनुषंगानं तुमचं अडीअडचणी त्याच्या कशा सॉर्ट करता येतील ते पण सांगतो. हॅलो सर. हा बोला. लेबर बजेट मध्ये जे आपण नाव दिले ते ग्रामसेवकाचं, त्याच्या व्यतिरिक्त जर नाव लेबर बजेट मध्ये आपली नावं नसतात साहेब. लेबर मागितले सर. ऐका, तो गाव आराखड्यात असते, गाव आराखड्यातले नाव द्यायचंय. हा, गाव आराखड्यात बरोबर. गाव आराखड्यामध्ये तुम्ही द्या, गाव आराखड्याचा लेबर बजेटचा मात्र संबंध नाही. तुमचं मनुष्य दिनाच्या अगेन्स्ट तुम्ही कुठलं पण लाभार्थी होऊ शकता. एखाद्या लाभार्थी चेंज होऊ शकतोय. तो तुम्ही काय करा माहिती आहे का, जेव्हा तुम्ही ठराव घेताय का नाही, बघा ठराव घेताना 15 वर्षाच्या ठरावामध्ये हे घेणं अपेक्षित आहे. 10 हेक्टर फळबाग लागवड कुठले ते सांगायचं नाही, बांधावर आहे की सलग आहे, 5 नाडे 5 गांडूळ, बरोबर. त्याला मंजूर देण्यात येत आहे आणि मंजूर दिल्यानंतर तुम्ही केव्हाही त्या लाभार्थ्यांची यादी तयार करून परत तुम्ही त्या ठरावाच्या अनुषंगानं परत एक तुमच्या ठरावाच्या अनुषंगानं दुसरे परत तुम्ही घेऊ शकताय किंवा तुमची यादी फायनल त्यावेळेला. हो बरोबर. बरोबर. लेबर बजेटमध्ये लेबर बजेटमध्ये नावं अशी घेतली होती की गट नंबर नाव सहित द्या. नाही, ते गाव आराखड्यामध्ये येतं साहेब. आराखड्यामध्ये तुम्ही नावं देऊ शकता. आराखड्याचा ही आपल्या ऑडिटची रिलेटेड नसतोय. मागणीच्या अनुषंगाने एखादा परत लाभार्थी नाही करणार त्यावेळेला आपण काय म्हणून मागे लागणार आहे. फक्त जेव्हा लेबर बजेट होतं त्यावेळेला तुमचं 10 हेक्टर अनुषंगाने किती मनुष्य देऊन मॅक्झिमम धरून थोडं तुम्ही टाकणं गरजेचं. काम नाही उद्या पण लेबर बजेटमध्ये ती गोष्ट येणं गरजेचं आहे. बरोबर आहे. टेंटेटिव्ह देणं. हो. अजून काय शंका? हॅलो. हा बोला. हॅलो सर. हा बोला. सर हॅलो. इस्टिमेटला सर लेबर बजेटचं प्रमाणपत्र जोडणं आवश्यक आहे का इस्टिमेटला?
इस्टिमेटला काही गरज नाही. कारण आता वर एसए ऑफिस वरून आम्ही आता गडिंग्लज तालुक्यामध्ये आहे. एसए ऑफिस वर सांगितलं की लेबर बजेटचं प्रमाणपत्र जोडणं आवश्यक आहे असं आम्हाला सांगितलं. ग्रामसभेचा आम्ही ठराव जोडला होता, पण त्यांनी सांगितलं की लेबर बजेटचं प्रमाणपत्र पण जोडणं आवश्यक आहे, म्हणजे ह्याच्यासाठी जाण्यासाठी, छाननी समितीला जाण्यासाठी. काही गरज नाही बरं का साहेब. लेबर बजेट तुमचं ऑलरेडी मंजूर झालं असते. मी तुम्हाला सांगितलं ना, फेब्रुवारीमध्ये तुमचं मंजूर होते पुढच्या वर्षाचं. म्हणजे आता हे जे 21-22 बजेट आहे ते ऑलरेडी मंजूर झाले. होय. आणि तुम्हाला मी सांगितलं की नाही, क्वांटम आहे, क्वांटम जो आहे आपल्या तिथे कामाचा विषय नसतो साहेब. तिथं असतोय मनुष्यदिन आणि आर्थिक. आणि आपलं प्रचलित पद्धतीनुसार आता आम्ही जे लेबर बजेट पाठवलं की नाही, तर आता मला काही मागच्या वर्षीचं काही कुठची सायकल आलेलं नव्हतं. आम्ही काय केलं, 10 हेक्टर प्रमाणे कॅल्क्युलेट करून दिलं. 5 नाडे, 5 गांडूळ आणि 10 हेक्टर किती होते, गुणिले 48 असिस्टंट. बरोबर का? बरोबर. त्याची एक कॉपी आमच्याकडे असते ना. लेबर बजेटचे तालुका स्तरावर जे लेबर बजेट होते की नाही, ते ग्रामपंचायतीमध्ये असावं असे अपेक्षित नाहीये. पण तुम्ही माहितीसाठी कळवून टाका तिकडं. परंतु आपलं जे ग्रामपंचायतीमध्ये आपण माहिती कळवतो लेबर बजेटमध्ये, तिथे ग्राह्य धरत नाहीत. आपली कामाची यादी ग्राह्य धरतात. तालुका स्तरावर तहसीलदार स्तरावर जे 50% कन्सल्टेशन होतं की नाही, त्याची बेरीज आणि ब्लॉक लेवलची बेरीज करून लेबर बजेट केलं जातं तालुक्याचं. ठीक आहे. समजलं का तुम्हाला? तुमचं ग्राम स्तरावरचं जे लेबर बजेट काय उपयोग नाही. फक्त तुम्ही माहितीच तो कळवा तिथं. 10 काम आहेत. ठीक आहे. कळालं तुम्हाला? कळालं, लक्षात आलं. ओके. नेक्स्ट कोण? हॅलो सर, खटावरून बोलतोय सर, मोहन मदने. बोला. सर माझा प्रश्न जॉब कार्डच्या बाबतीत आहे. सर काय होतं, जॉब कार्डच्या बाबतीत सर 2 एका शेतकऱ्यांना शेजारच्या गावामध्ये जमीन घेतलेली असते. उदाहरणार्थ भूषणगड मधला रहिवासी शेतकरी आहे आणि होळीच्या गावामध्ये त्यानं जमीन खरेदी केलेली आहे, तिथे त्याला फळबाग लागवड करायची आहे. त्याचं जॉब कार्ड सर भूषणगडचं असतं आणि त्याला फळबाग लागवड सर होळीच्या गावामध्ये करायची असते. तर अशा परिस्थितीत सर आपण त्या शेतकऱ्याचं जॉब कार्ड त्या ठिकाणचं जोडू शकत नाही. मग त्याला सर पर्याय काय करायला लागेल? कसं माहित आहे का, आपला रूलच तसा आहे की तू मजूर आहे आणि मजुरांना काम करणं कुठं अपेक्षित आहे, त्या गावात विदिन 2 किलोमीटर, विदिन 3 किलोमीटर, विदिन 5 किलोमीटर. बरोबर का? बरोबर. रूल्स ब्रेक करून आपण काय करू शकत नाही. आमच्याकडे असा प्रॉब्लेम झाला साहेब. आमच्याकडे पण सेम असा प्रॉब्लेम झाला. मग आम्ही काय सांगितलं माहितीये का, की जॉब कार्डच्या अनुषंगानं तो राहत होता मिरजेमध्ये, जमीन होती बेडगमध्ये. तर बेडग मधलं तुझं जॉब कार्ड तयार करून घे असं सांगून आम्ही तो विषय क्लिअर केला. अशा जे नॉट 1% गोष्टी आहेत की नाही, त्या संदर्भात काय रिस्क घ्यायची नाही. कारण का जो संबंधित वैयक्तिक लाभार्थी त्याचं जॉब कार्ड असणं गरजेचं आपल्यासाठी, आपल्या योजनेसाठी. त्यामुळे ते त्या गावातच असलं पाहिजे. बरोबर. ओके, पुढं. हॅलो. हा बोला. हा सर, काही ठराविक गावामध्ये काय होतंय, एखाद्या हॅलो. हा, एक जण बोला. हॅलो. हा बोला, येतो आवाज बोला. हा, काही ठिकाणी काय होते, एखाद्या शेतकऱ्याच्या नावावरती 7/12 असतोय, पण त्याचं जॉब कार्ड नसते आणि त्याचं वय झालेलं असतंय 60च्या वरती. 7/12 त्याच्या नाव असते, पण त्याचा मुलगा समजा आहे आणि त्याचं नाव 7/12 नाही, पण त्यांना इच्छा आहे की बाबा फळबाग डेव्हलप करायचे. अशा वेळेला काय करू शकतो? त्याचं ऍफिडेव्हिट घ्यायचं. बरं. ऍफिडेव्हिट घेतलं काय करतात, काय प्रॉब्लेम नाही. तेच की मुलगा आहे, ऍफिडेव्हिट घेऊन टाकायचं, काय प्रॉब्लेम येत नाही. कारण का वारस आहे. तुम्हाला सांगू का, वारसानं त्याला जमीन जाणार असते, किती टक्के जाते माहिती आहे तुम्हाला? हो. हॅलो. जॉब कार्ड मध्ये मुलाचं नाव नाहीये का? नाही, जॉब कार्ड मुलाचं आहे, बरोबर, पण वडिलांचं जॉब कार्ड नाही. 7/12 मुलाच्या नाव नाही, पण वडिलाचे नाव 7/12 आहे, असं होतं ना काही वेळेला. त्यामुळे मग त्याला आपण लाभ देऊ शकतोय का, असं म्हणायचं. वडिलांच्या जॉब कार्ड मध्ये मुलाचं नाव असेल तर करता येतं. नाही, वडिलांचं जॉब कार्ड नाही सर. वडिलांचं वय आता सध्या 60 वर्षाच्या वर गेलेलं आहे. 80 वर्ष सुद्धा काय प्रॉब्लेम नाही. जॉब कार्ड ऍक्टिव्ह असलं का विषय संपतोय. जॉब कार्ड साहेब ऍक्टिव्ह करण्याची खातरजमा घ्यायचं. वडिलांच्या जॉब कार्ड मध्ये मुलाचं नाव असेल तर लाभ करता येतो. नाही, माझा प्रश्न सर काय माहितीये का, समजा एक शेतकरी आहे, त्याच्या नाव 7/12 आहे, पण त्याने जॉब कार्ड काढलेलं नाही. जॉब कार्ड काढलेलं नाही का? त्याचं वय आता 65 झाले, आणि त्याच्या मुलाला आता जॉब कार्ड काढलेलं आहे. मुलाला जॉब कार्ड काढले, पण त्याला फळबाग लागवड करायची, असं करता येईल साहेब, करता येऊ शकते. 100 रुपयाचं ऍफिडेव्हिट करून घ्याय.
आणि ते त्या प्रस्तावासोबत जोडून द्या. काय प्रॉब्लेम चालेल नाही. चालेल. नेक्स्ट. हॅलो सर. हा बोला. सर काल माने सरांच्या लेक्चर मध्ये सर एक असं ऐकलं आम्ही की अतिफ आपलं आपण ह्याच्याप्रमाणे लाभार्थींना लाभ देतो याच्यामध्ये रोजगार हमीमध्ये, बरोबर सर? SC बरोबर. ST ह्याच्यामध्ये तसं त्याच्यामध्ये 2 हेक्टरचे आपल्याला असं त्यांचं सांगण्यात आलं की 2 हेक्टर पर्यंतच आपण लाभ मर्यादा त्या शेतकऱ्या 2 हेक्टरच्या वरच्या शेतकऱ्यांना आपण लाभ देऊ शकत नाही. बरोबर आहे. मग सर आपण याच्यामध्ये SC ST कॅटेगरी त्याला धरतो, त्यानंतर भूसुधार योजनेचा दाखला त्याला आपण ग्राह्य धरतो किंवा इतर च्या बाबतीत आपली क्रायटेरिया आहे. सर मग ते आपण 2 हेक्टरच्या वर त्या लाभार्थीला लाभ देऊ शकतो का नाही त्याच्यामध्ये? नाही, लाभ देऊ शकत नाही. काय माहित आहे का, रूल्स रेग्युलेशनच्या अनुषंगानं आपलं प्रत्येक मंथ किंवा इयरली एखादं रेकमेंडेशन राहतं सेंट्रल कमिटीला की बाबा हे असं असं करा, हे असं असं करा. पण 2 हेक्टरच्या आतल्याच आपण लाभ देऊ शकतो. अल्पभूधारक किंवा ते स्मॉल आणि मार्जिनल फार्मर जो म्हणतो आपण. नाही बरोबर सर, का? SC ST चा लाभार्थी असेल कुठला काय लाभार्थी असो, वैयक्तिक असेल तर काय SC ST चा लाभार्थी आहे सर आणि त्याची जमीन 5 एकराच्या वर आहे, 2 एकराच्या वरची आहे. नाही देऊ शकत नाही, आपण लाभ देऊ शकत नाही. पुढं नेक्स्ट कोण? मला तुम्ही जर कामकाज करत असाल ना, तुमच्या कामकाजच्या अनुषंगानं अजून काही शंका असतील, समजा जॉब कार्ड सर की आपलं मस्टर कसा काढायचा, आपलं मस्टरचं पेमेंट झालंय किंवा ते कसं पाहायचं, ह्या तक्रारी मला खालून स्तरावर देतात. त्याच्या अपेक्षा जर तुम्हाला काय माहिती असेल तर मी तुम्हाला ते प्रेझेंटेशन किंवा तुम्ही साईट तुम्हाला क्लिअर करून ओपन करून सांगेल कसं कसं जायचं किंवा काय करायचं. कुणा शंका आहेत का अजून? मित्रांनो, आपण या ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये 40 जण सहभागी आहात. हॅलो सर. आणि शंका विचारणारे ठराविक आहेत. हा मॅडम बोला. आणि याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी अपेक्षा आहे. आपण प्रस्ताव तयार करत असतो फळबागेसाठी, नाडेप किंवा उर्मीसाठी. ओके. तर संयुक्त खातेदार असतील तर त्याचं जे आपल्याला संमतीपत्र घ्यायचं आहे संयुक्त खातेदारांचं, ते आपण साध्या पेज वरती पण घेऊ शकतो की त्याला 100 रुपयाचा बॉन्ड वगैरे असं काही क्रायटेरिया आहे का? संमतीपत्र कशावर घेणं अपेक्षित आहे? कशावर घेणं अपेक्षित आहे? काय माहित आहे का, की एखादं लिगल डॉक्युमेंट जे आहे का नाही, आपण त्याला योजनेचा लाभ देतोय, आपल्या सोयीसाठी ते 100 रुपयाच्या स्टॅम्पवरच घेणं, ऍफिडेव्हिट करून घेणं गरजेचं आहे. कारण काय माहित आहे का, की एखादी गोष्ट आपण उद्या भविष्यामध्ये समजा काय तक्रार झाली, हे क्षेत्र कुणाचं, माझं का तुझं, नंतर आपण फळबाग लागवड एखाद्या नावाने दिले आणि ते वाटणं दुसऱ्या नावाने जर गेलं तर ते सगळ्यांचं सहमतीपत्र जे घेतोय ते आपण 100च्या स्टॅम्पवरच घ्या. कारण की आपण लाभ देतो त्याला आणि एखादं डॉक्युमेंट आपल्या खुशीच ऐकायचं किंवा आपण वैयक्तिक रेकॉर्ड मेंटेन करतो आपल्या सेफ्टीसाठी घेणं कधी पण सांग. अजून शंका काही विचारा. डिपार्टमेंटल नॉन डिपार्टमेंटल कामाबद्दल, काम कसं करून घेत साहेब, किंवा मला नाडेप समज नाही, वर्मी कंपोस्ट समज नाही, टेक्निकल एखादी बाब, कुठलीही बाब तुम्ही विचारू शकता. अशी एक शंका आहे सर. आपण शेतकऱ्यांचा जो अर्ज घेतो प्रस्तावासाठी, ते आता आपल्याकडे एक मार्गदर्शक सूचना आली फुलशेतीसाठी. त्या GR मध्ये पण सगळ्यात शेवटी त्यांनी प्रपत्राचा नमुना आणि संमतीपत्र जोडले. तशाच फॉर्मॅट मध्ये फळबागेसाठी घेतलं तरी काही हरकत नाही ना? मॅडम बर का, मी फुलशेतीच्या अनुषंगाने मी GR वाचलाय. मला आता डायरेक्ट काय सांगता येणार नाही. तुमचा मोबाईल नंबर मला देऊन टाका, तुम्हाला याचा अवकाश मी अभ्यास करून सांगा. मी मगाशी सांगितलं की माझा पहिला सेशन आहे आणि मी बदली खेळाडू आहे. त्यामुळे काय जरी एखादी जर तुमची शंके समाधान आता जर झालं नाही तर मी तुम्हाला 100% फोन करून पुन्हा सांगेन. हो ठीक आहे सर. मला प्रपत्र चा नमुना चला तुमचं मला सांगा, नाव सांगा, नंबर सांगा, तुम्हाला मी सांगा. अश्विनी गायकवाड. अश्विनी गायकवाड, कवटे महाकाळ. ओके. मोबाईल नंबर सर 8788 8788 5421 5421 38. शेवट काय? 38 38. 2138. ओके मॅडम, तुम्हाला हे संदर्भात आम्ही वैयक्तिक सांगेन, काय प्रॉब्लेम नाही. अजून काय? ठीक आहे सर, थँक्यू सर. हॅलो, अजून प्रशिक्षणार्थी यांनी प्रश्न विचारायचा अपेक्षा आहे. हा बोला. हॅलो, हा बोला. हा सर, आता चालू वर्षी मी 2021 मध्ये न्याडप आणि गांडूळ कामं 2 केली. त्याचं
शेवटचं मास्टर ते पूर्ण फायनल झालंय. फायनल पेमेंट झालेलं आहे आपलं. हॅलो. हा बोला. हॅलो. ते काम पूर्णत्वाचा दाखला हा कुठून घ्यायचा? लाभार्थ्याकडून घ्यायचा काय आपल्या ह्याच्यावरून? तुम्ही वैयक्तिक द्यायचा, तुम्ही वैयक्तिक द्यायचा काय? हो. तुम्ही कामाचं काम बघितलं असते, काम पूर्ण झाले तुम्ही सांगणार नसलं, लाभार्थी सांगा की मी झालं नसेल ते पण पूर्ण केलं, चालते का? हॅलो. आपल्या EO सुपरवायझरच्या सहीने द्यावं लागते ते. असिस्टंट सुपरवायझर आणि EO तिघांच्या सहीने द्यायचं. तिघांच्या सहीने द्यावं लागतं. ग्राम रोजगार सेवक चालत नाही बरं का, तुझी सही घेऊ नका. नाही, हा बरोबर, ठीक आहे. ओके. तर काही ठिकाणी हा दाखला ना ग्रामपंचायत कडून घ्यावा असं मी सांगितलं, तुम्हाला सांगतो की मी सांगितलं काय, मी काय सांगितलं, 50% कामकाज जे आहे की नाही ते आपल्या ज्या सूचना आहेत 50% ग्रामपंचायत कडून कामकाज होतं, 50% लाईन डिपार्टमेंट कडून होतं. लाईन डिपार्टमेंटच्या अनुषंगाने आपण एक्झिक्युशन करतोय, आपल्याकडे रेकॉर्ड राहणार आहे, आपल्याकडे MB राहणार आहे, त्याच्या अनुषंगाने कम्प्लिशन सर्टिफिकेट पण आपण देणं अपेक्षित आहे. ओके सर, थँक्यू. हॅलो सर. बोला. काम पूर्णत्वाचा दाखला कुशलची रक्कम जमा झाल्यानंतर देणं योग्य की 1 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर लगेच देणं योग्य? कुशलची रक्कम जमा झाल्यानंतर देणं योग्य. कारण कुशलची रक्कम थोडी लेट जमा होते ना. नाही, कसं आहे मॅडम, आता तेच सांगितलं मगाशी मी की ज्या एरर जे येतात, कसं आहे की तुमच्याकडे रेकॉर्ड नसल्यामुळे कुठल्या लाभार्थ्याचं कुशलचं पेमेंट द्यायचं राहिलंय किंवा नाही राहिलंय, समजा राहिलं तर तुम्ही वारंवार तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी फॉलोअप घेतला पाहिजे. साहेबांचं पेमेंट राहिले, याचं पेमेंट राहिले. जनरली पेमेंट ह्या आर्थिक वर्षातली पेमेंट जे आहेत म्हणजे मार्च 21 अखेरची ते एप्रिल किंवा मे मध्ये येतात पेमेंट्स, आणि मे मधून जास्तीत जास्त जून पर्यंत पेमेंट द्यायला काय हरकत नाही, आणि जास्तीत जास्त जून एंडिंग पर्यंत तुमची CC यायला काय हरकत नाही, म्हणजे मिळाली तर काय प्रॉब्लेम नसावा. ओके, थँक्यू. सर. बोला. सर, अजून एक शंका अशी होती, जसं सामाजिक अंकेक्षण हे गाव पातळीवरती ग्रामपंचायतीत होत असतं MRG. तसं आपण तालुका कृषी अधिकाऱ्याचे तंत्र म्हणून आपल्याला काय काय ऑडिट साठी वगैरे तयारी करावी लागते? आता ग्राम स्तरावर तुम्हाला सांगतो की तो एक मुद्दा आहे की आपलं ह्या आर्थिक वर्ष जेवढं कामकाज होईल का नाही, फक्त आपण ज्या सजेमध्ये कामकाज करतो त्याचा जो ग्रामसेवक आहे त्याला आपण ह्या वर्षात जेवढी MRGS मधून जेवढं कामकाज झालंय की नाही त्याची यादी देऊन टाकायची. हा पहिला रोल झाला. हे कसे द्यायचं आहे की ज्यावेळेला सोशल ऑडिट येईल त्यावेळेला त्यांचं जे 1/7 रजिस्टर आहे त्याच्यामध्ये आपल्या कामाची नोंद झालेली असल्याची खातरजमा होते ऑटोमॅटिक, बरोबर. हे कृषी सहाय्यकांनी देणं गरजेचं आहे. त्याच्या आर्थिक वर्षातील कामकाज संपतील त्यावेळेला त्याची डायरेक्ट यादी ग्रामपंचायत देऊन टाकायची किंवा पोच घ्यायची डायरेक्ट, मी तुम्हाला यादी दिल्यामुळे. ज्यावेळेला भविष्यात त्यावेळेला ते विचारतील काम समाविष्टच नाही साहेब किंवा प्रॉब्लेम आहे, तर त्यावेळेला आपल्याकडे ते प्रूफ राहते, आणि ते प्रूफ दरवर्षीप्रमाणे आपण एखादं म्हणतो ना त्या कामाचं अ ब क ड वर्गीकरण म्हणलं तर अ मध्ये प्रायोरिटी ठेवून जोपर्यंत ते काम राहणार आहे तोपर्यंत त्याच्याकडे आपण ते काम समाविष्ट केले असं आपल्याकडे प्रूफ राहिलं पाहिजे. दुसरा प्रश्न येतो, दुसरा पार्ट आहे त्यावेळेला सामाजिक अंशिक सोशल ऑडिटच्या सगळ्यांना टीम येते ना त्यावेळेला MB मध्ये त्याच्यावर कार्यालय प्रमुखाच्या सह्या झाल्यात का नाही, बरोबर ना. कार्यालय प्रमुखाच्या सह्या झाल्यात का, त्याच्यावर पेजिंग आहे का, पेजिंग केलेलं आहे का, आणि शेवटच्या जो रजिस्टर थोडक्यात प्रमाणपत्र आहे का, प्रमाणपत्र स्वाक्षरी आहे का. आता जनरली कसं होतं की प्रत्येक कामाची एक MB असल्या कारणानं आपण जसं लाभार्थी किंवा जसा कृषी सहाय्यक आपल्याकडे MB मागे तसं देतो ते आपण नोंदवून देत नाही. बाबा अमुक क्रमांकाची MB अमुक कृषी सहाय्यकाला ह्या वर्षी दिली किंवा ह्या महिन्यामध्ये दिली, आणि तिथून शेवटचे प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी पाहिजे, आणि प्रत्येक पेजवर आपला कार्यालयाचा गोल शिक्का पाहिजे. म्हणजे गोल शिक्का का की ऑथेंटिकेट आहे बाबा, आपण ऑथेंटिकेशन राहते त्या, आणि शेवटच्या पानावर प्रमाणपत्र आणि पेजिंग हे 100% पाहिजेच. अच्छा. ऑफिशियल आपण कोणत्या ऑडिटला फेस करावं लागत नाही म्हणजे स्पेशली? ऑफिशियली मॅडम कसं आहे की समजा ह्या वर्षामध्ये 12 कामं झाली नाडेपची, 12 कामं झाली गांडूळची, आणि 12 हेक्टर लागवड झाली, त्याचं आपल्या तालुका स्तरावर एक रजिस्टर असते. त्या रजिस्टरच्या अनुषंगाने तुमचे जे सहाय्यक अधीक्षक असतील किंवा वरिष्ठ असतील ते आणि तुमचे तंत्र सहाय्यक यांच्या कोऑर्डिनेशन 1-2-3 रजिस्टर मेंटेन करावं लागतात. ते जर केलं तर तुमचं जे आपण काय म्हणतो कॅशबुक जो लिहितो, कॅशबुक मधल्या नोंदी असतात, मास्टर मागणीचं रजिस्टर, मास्टरच्या एंट्री केलेल्या, सगळ्याच्या सगळं रजिस्टरच्या अनुषंगाने तुम्ही जर ऑफिसमध्ये कामकाज करत असाल मॅडम तर तुम्हाला ह्याच्या अनुषंगानं कुठले रजिस्टर ठेवणं गरजेचं आहे, अजून आपल्या सेफ्टीसाठी कुठले रजिस्टर ठेवणं गरजेचं आहे. थोडक्यात कुशलचं पेमेंट आपण केलं किंवा नाही केलं आपल्याला कळत नाही,
तर त्याच्या अनुषंगाने काय काय रजिस्टर ठेवलं पाहिजे, त्याचं टीओ कडून पासिंग कसं करून घेतलं पाहिजे, ह्याच्या अनुषंगाने आम्ही आमच्याकडच्या रजिस्टरच्या कॉपी आहेत, मागणी केल्यास आम्ही तुम्हाला संबंधित आपलं तालुका आणि मेल आयडी जर कळलं तर आम्ही आमचे जे तंत्र सहाय्यक जे आहेत ते तुम्हाला ती माहिती पाठवू शकते. काय प्रॉब्लेम. ठीक आहे सर, मी मगाशीच तुमच्याशी बोलले, अश्विनी गायकवाड, कवठेमंकाळ. ओके कोटे मग हा. मग त्या नंबरवरती जर आम्हाला माहिती दिली तर सर चालेल मिळून जाईल मॅडम, मिळून जाईल. हो, थँक्यू. अजून प्रश्न? एक तर सेशन काही समजलं नाही आणि ले समजला असं कन्क्लुजन, ह्यापैकी काय कन्क्लुजन काढायचं? जरा प्रश्न येऊ देत मला, प्रश्न उत्तर द्यायला जरा आवडतं, प्रश्न येऊ देत. हॅलो सर. हा बोला. हा सर, एक लाभार्थी शेतकरी आहे, लाभ द्यायचा शेतकऱ्याला, त्याच्याजवळ जमिनीची कमतरता आहे, म्हणजे समजा त्याचं घर आहे, त्याच्या घराच्या भिंतीला लागून तो युनिट बांधू शकतो का? म्हणजे एक भिंत. मला सांगू का, त्याच्या तो घराच्या शेजारी समजा घर आहे, घराचं आपण गावातलं घर असते का नाही, गावातल्या घरात जो आपला गावठाण किंवा वैयक्तिक त्याच्या नावावर कुठं असं ना कुठं पण बांधू शकतो, रानात बांधू असं अपेक्षित नाही, कुठं पण बांधू शकतो. ओके ठीक आहे. त्याच्या नावानं फक्त पाहिजे. ओके म्हणजे गावातला जो सर्वे नंबर आहे, गावातला जो आपण म्हणतो ना, गावातली जमीन 2 गुंठ 3 गुंठ गोठा आहे, तिथे पण बांधू शकतो, फक्त त्याच्या नावानं पाहिजे. थँक्यू. त्याबद्दल साशंक राहू नका, इन्फॉर्मेशन घेतली डायरेक्ट डिव्हिजनल कमिशनर ऑफिस कडून. मी वैयक्तिक मला असा प्रॉब्लेम होता त्यावेळेला, त्यामुळे बिनधास्त करू शकता, कुठे पण करू शकता. अजून नेक्स्ट झाले का प्रश्न? बरं ते समाधान झालं का? बरं मला एक सर्व आपले जे प्रश्न त्यांना एक नाही, त्यांचा एक प्रॉब्लेम असतो, तसं होतं ते ज्यावेळेला ते फील्डवर कामकाज करतात आणि शेतकरी साहेब म्हणतो की साहेब पैसे जमा झाले, मग आपल्याला माहित नसते की खरंच झालेत किंवा नाही. मग अशा वेळेला आपला एक रोल आहे की आपण बघू शकतो, आपल्याला जर साईट माहित असेल तर त्या साईटवर जाऊन आपण त्या कामाचं पेमेंट झालंय किंवा डिले पेमेंट आहे किंवा लेट आहे, ह्या गोष्टी आपण पाहू शकतो. तर त्याच्या अनुषंगाने माझी स्क्रीन तुम्हाला दिसते का? दिसते का स्क्रीन? नाही दिसत. एक मिनिट. नाही सर. एक मिनिट. सर स्क्रीन शेअर करा सर. हा करतो. मगाशी केली कनेक्शन स्क्रीन झाल्यामुळे हे जातं. दिसते का आता? नाही दिसत. आता दिसायला लागली. आता दिसते ना स्क्रीन? हो दिसते. ओके. एक मिनिट. नाही दिसायला. हो का, आपली जी नरेगा NIC.in जी साईट आहे, त्या साईटवर एक MIS रिपोर्ट म्हणून एक कॉलम आहे. नरेगाचं जे होम पेज आहे ते तुम्हाला माहित असतं सगळ्यांना. हो आहे सर. त्या होम पेज वर आहे की नाही, तिथं MIS रिपोर्ट म्हणून दिसतंय का तुम्हाला? क्लिक केलेलं साईट दिसते ना, माझी स्क्रीन दिसते ना? साईट दिसते. हो सर. दिसते ना? तर म्हणजे मी ऑनलाईन सर्च करतो ते तुम्हाला दिसते सर, स्क्रीन दिसते, तुम्ही कॅरी ऑन. ओके. ह्यामध्ये कसं आहे माहिती आहे का, मी तुम्हाला मस्टर काढायचं पण सुचवलं असतं, म्हणजे पण जे कामकाज करणारे व्यक्ती आहेत त्यांनी वैयक्तिक जर फॉलोअप घेतला तर मग मी त्यांना सांगतो, कारण का मस्टर काढण्याची गोष्ट जी आहे ती फार म्हणजे पासवर्ड या सर्व गोष्टी असल्या कारणानं ते गोष्ट मी आता ट्रेनिंगला सांगू शकत नाही, पण जे टेक्निकल असिस्टंट म्हणून जे कामकाज करतात त्या लोकांनी जर अप्रोच केले तर त्यांना काय अडचण येतात, कशा प्रकारे काढायचं किंवा फास्ट कसं काढायचं, काम अॅक्युरेट कसं करायचं, ह्या गोष्टी आपण 100% करू शकतो. तर आपण ही साईट ज्यावेळेला चालू करतो ना, त्यावेळेला फायनान्शियल इयर एक दाखवते,
तर फायनान्शियल इयर आपण आता मागचं 20-21 सिलेक्ट करूया. आणि सिलेक्ट मध्ये राज्य सिलेक्ट करावं लागते. म्हणजे मनरेगाच्या साईटवर गेल्यानंतर एमआयएस मध्ये गेल्यानंतर एक कॅप्चा येतोय, तो कॅप्चा टाकल्यानंतर फायनान्शियल इयर येते ते सिलेक्ट करून जर तर आपण स्टेट सिलेक्ट करून जर प्रोग्रेस जर झालो तर ह्याच्यावर भरपूर प्रकारचे रिपोर्ट्स आहेत. त्याच्यामध्ये R14 मी स्क्रीन स्क्रोल डाऊन करतोय. R14 म्हणून एक डिले कम्पेन्सेशन म्हणून एक शेवटचा एकदम हे बघा R15च्या वर डिले कम्पेन्सेशन दिसतंय तुम्हाला? मी आता क्लिक केलेलं दिसतंय का तुम्हाला डिले कम्पेन्सेशन? स्क्रीनला दिसतंय का डिले कम्पेन्सेशन? त्याच्यामध्ये ट्रॅकिंग ऑफ फील्ड मास्टर रोल्स पेंडिंग फॉर FTO सेकंड सिग्नेटरी आणि त्याच्यामध्ये म्हणजे 14.2 आणि 14.4 त्यामध्ये टाइमली पेमेंट ज्यांचं चालेल त्या पेमेंटचं मास्टरचं पेमेंट निघाले ते 14.4 मध्ये कळतंय आणि त्यांचं पेमेंट राहिले ते 14.2 मध्ये दिसते. आता मी 14.4 वर क्लिक करतो. स्टेटस ऑफ टाइमली पेमेंट मॉनिटरिंग सिस्टीम. त्याच्यामध्ये मी सांगली सिलेक्ट केलं. हा हॅलो. त्यामध्ये पूर्ण जिल्ह्यांची नावं येतात लेफ्ट साईडला. त्याच्यामध्ये मी माझ्या सांगली जिल्ह्याचं नाव सिलेक्ट केलं. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा हे येते म्हणजे तालुक्याची नाव येतात म्हणजे पुढची स्ट्रीट. तर त्याच्यामध्ये पुन्हा मी मिरजवर सिलेक्ट केलं. मी तुम्हाला सीट सांगतोय आणि सीट सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा गावांची यादी येते. 2021 मध्ये जेवढे काय टाइमली पेमेंट झालेत मास्टर त्याची संपूर्ण यादी येते. बाबा पेमेंट झाले की समजा अंतरी गावचे 5 मास्टर निघाले. हॅलो हॅलो. हा सर. हा येते काय बोला. तर त्याच्यामध्ये आपल्याला स्टेटस कळते. ह्याच्यापेक्षा वैयक्तिक तर मास्टर आयडी टाकून जे पेमेंट चेक करायचं आहे ते जरा स्किलफुल जॉब आहे. मला ते प्रेझेंटेशन करायला काही वेळ मिळाला नाही. माळी साहेब हा बोला ना. मी पुढच्या प्रेझेंटेशन मध्ये ते 100% आपणास मी ते प्रेझेंटेशन पाठवून स्क्रोल डाऊन कसं पेमेंट झालं किंवा नाही आपण मास्टरचा नंबर टाकल्यानंतर कसं चेक करायचं जे आपल्या फील्डच्या कर्मचाऱ्यांना 100% अडचण येते. साहेब आमचं पेमेंट अजून काय जमा झालं नाही आणि आपल्याकडे आपण निरुत्तर असतोय तर ते झाले किंवा नाही झालं हे बघायचं. मी एक वर्क म्हणजे फ्लो चार्ट मी तुम्हाला यथावत कळवेन. मला जरा त्याचा वेळ मिळाला नाही पण ह्यामध्ये तुमच्या किती गावचं पेमेंट झालेलं आहे या शीट मध्ये तुम्हाला एमआयच्या शीट मध्ये 100% कळून जाते. याच्या व्यतिरिक्त जो वर्क फ्लो जो आहे म्हणजे मास्टर कसं काढायचं तर ते संबंधित कोण असतील त्यांनी एक नंबर लिहून घ्या आमचा. त्यांना मास्टर काढायचं शिकायचं आहे कसं काढायचं ते. हॅलो. हा सर. 9730 9730 घेतलं. हा सर. 501 100. आमच्या कार्यालयाचे डाटा एंट्री ऑपरेटर सचिन चौगुले. ते जेव्हा आपण फोन करताल तेव्हा आपण कुठलीही माहिती म्हणजे मास्टर कसं काढणं FTO कसं जनरेट करणं ही पण माहिती सांगू शकते. याच्या व्यतिरिक्त कुणाच्या काही शंका आहेत का? आजच्या सेशनच्या अनुषंगाने ओव्हरऑल कुणाच्या शंका असतील तर विचारू शकता. हॅलो. हा बोला. सर आता तुम्हाला कामं बंद करायची आहेत ऑनलाईन वरून. काय करायचं मॅडम? 2017-18 ची कामं 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत. हा 17-18 कामं आपल्या सिस्टीम वरून पूर्ण करायचे. मग आमचं इथे कवडेमंकामध्ये काय झालं की 2 कामं अशी आहेत की मला एक सांगा त्या कामाचं मास्टर निघाले का? त्या कामाचं मास्टर निघाले का 17-18च्या? हो पहिल्या वर्षीच फक्त निघाले. पहिल्या वर्षीच मास्टर निघाले. हा मग आता काय झाले? सेकंडचं मास्टर निघालेलं नाहीये. सेकंड थर्डचं मास्टर निघालेलं नाहीये. कंप्लिशन दिले का तुम्ही? कंप्लिशन रिपोर्ट दिले? सीसी दिले? त्या कामाचे सीसी बसत नाहीये. सीसी बसत नाही ऑनलाईन. सीसी बसत कसं नाही?
सॉफ्टवेअर ऍक्सेप्ट करत नाही. ते काय म्हणतात की कुशलचं पेमेंट काढलंय का तुझं? कुशलचं पेमेंट काढले? नाही कुशलचं पेमेंट काढलेलं नाहीये. ते काढलेलं नाही का? सेकंड स्टेज जिओ टॅगिंग करा म्हणजे पेंडिंग आहे. पण ते तुम्हाला सांगू का? जिओ टॅगिंग केल्याशिवाय तुम्ही तुमचं ऍक्सेप्ट केलं जाणार नाही. हो बरोबर आहे ना सर. त्या जिओ टॅगिंगच्या त्याच्या स्टेप्स आहेत का नाही तुम्हाला माहित आहेत स्टेप्स? हो माहिती आहे ना सर. बिफोर, आफ्टर आणि आफ्टर कम्प्लिशन सुद्धा एक आहे. ते कम्प्लिशनची जिओ टॅगिंग केल्याशिवाय सीसी ऍक्सेप्ट केली जात नाही. होत जे नाही. सगळ्यात फायनलचं जिओ टॅगिंग आहे म्हणजे आफ्टर कम्प्लिशनचं एक सीसी येते. सीसीच्या अगोदर जिओ टॅगिंग आहे. हो. ते जिओ टॅगिंग केल्याशिवाय सीसी ऍक्सेप्ट केली जात नाही. हा पण ते असिस्टंट ना सर त्या गावामध्ये जिओ टॅगिंगला ते नावच येत नाहीये त्या स्टेजला. हा असं जर असेल ना मॅडम काय करायचं, स्पेसिफिक जुना प्रॉब्लेम जर असेल तर त्या कामाचं वर्क आयडी, कामाचं नाव असलेला प्रॉब्लेम तो डेप्युटी कलेक्टर जेस रोहिओ शाखा ह्या तिथं किरण म्हणून एक व्यक्ती आहे डाटा एंट्री ऑपरेटर, त्यांना मेल करायचा. मेल करून फोन करून सांगायचा साहेब असा प्रॉब्लेम आहे, तर ते प्रॉब्लेम सॉर्ट करून देतात. आपल्या एमआरजेन्सी साईटला बऱ्यापैकी सारख्या वेळेला प्रॉब्लेम येतो. जर असं एखादं काम फ्रीज होत नाही, अनफ्रीज होत नाही किंवा जोटिंग होत नाही तर स्पेसिफिक कामाचा वर्क आयडी तो टाकून जर दिला आपण तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतात. त्यात कम्युनिकेशन गॅप नसावा. कम्युनिकेशन गॅप असल्यामुळे आपल्याला माहिती प्रॉपर मिळत नाही. त्यात कसं तहसील कार्यालयातले जे मेंबर आहेत का नाही ते शिफ्ट झाल्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये कामात काही रस दाखवत नाही. त्यामुळे अशा डायरेक्ट वरिष्ठ कार्यालय संपर्क साधून प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतात. सॉल्व्ह होत आहेत. ओके. अजून अशी एक शंका आहे सर, मध्ये 22 फेब्रुवारी पासून 2 मार्च पर्यंत वेबसाईटचा प्रॉब्लेम होता एमआरजेएसच्या. त्यावेळी सर पेमेंट झाले नाहीयेत मस्टरचे, म्हणजे डिले मध्ये गेले काही मस्टर आमचे वेळ भरून सुद्धा, एमएस भरून सुद्धा व्यवस्थित. मग डिले कम्पेन्सेशनला आता जबाबदार कोण राहणार? टीओच राहतो. अच्छा टीओच राहतात. ते टीओच राहणार ना, कारण टीओच्या डिजिटल सिग्नेचर मधूनच पेमेंट आहेत. त्यामुळे टीओ जबाबदार, असिस्टंट त्यात करून घे. फक्त एवढंच की टाइमच्या अनुषंगाने तुम्ही जर ऑफिसमध्ये काम करताय ना तर मी मला तेच सांगितलं की कोऑर्डिनेशन खूप मॅटर करते. कोऑर्डिनेशनच्या अनुषंगाने एक सप्लिमेंटरी एमआरजेएसला माणूस आपला तालुक्यावर लागतेच. म्हणजे एक प्रशासकीय जबाबदारी ते सांभाळेल आणि एक टेक्निकल काम करतात, थोडक्यात कॉम्प्युटरचं काम करतात. मस्टर काढणे, मस्टर जनरेट करणे, लोकांना यादी करून देणे, वेळेत मस्टर काढणे किंवा वेळेत एफपी जनरेट करणे, त्यासाठी एक डाटा एंट्री ऑपरेटर लागतेच. आता सर कसं इथे मी स्वतःच करते तंत्र म्हणून, मी असिस्टंट पण आहे आणि एमआरजेन्सी तंत्र म्हणून पण मी काम बघते. एक तुमच्या आता उपविभाग उच्च अधिकाऱ्यांना बोलून घ्या, नवीन माणसाच्या नेमणूक आहेत, एक माणूस देतील, त्याला काय करा की तिथे ऑर्डर निघेल अशा अनुषंगाने एक माणूस कामाला घ्या, करतील लोक कामकाज. ते आहे की सर वेळ काढून, पण ते मला हे विचारायचं मॅडम हा विषय जो आहे की नाही, हा विषय जो आहे हा विषय तुम्ही वैयक्तिक फोनवर बोला, मी तुम्हाला सांगेन काय करायचं. बरं ठीक आहे थँक्यू. नमस्कार. हा बोला. हा 30% पेक्षा कमी खर्च जर झाला तर शिशी बसत नाही असं पण आहे, असं आम्हाला सांगितलंय. 40% हा 40% पेक्षा. आता यात तुम्हाला तेच सांगितलं मगाशी मी की दरवर्षी मस्टर जो काढणे, आता मागच्या वर्षी मस्टर जो काढायचं पाहिजे होतं त्या दुसऱ्या वर्षाचं ते काढलेलं नाहीये, तिसऱ्या वर्षाचं काढलेलं नाही, तर आपण लागवड केल्यानंतर परत शेतकऱ्याची हरकत पण नाही, ही गोष्ट कुठेतरी चुकीची आहे. त्यामुळं आपण रेकॉर्डच्या अनुषंगानं सेकंड इयर्स पण मस्टर निघायला पाहिजे आणि थर्ड इयर्स पण मस्टर निघायला पाहिजे. आणि आपलं जे प्रभागीचं जे टेन्युअर आहे 36 महिन्याचं आहे आणि ते 36 महिन्याचं जे कामकाजच्या अनुषंगानं 3 वर्षात ते कम्प्लीट होणं अपेक्षितच आहे. आता एखादं वर्ष जर निघालं नाही तर समजा संबंधित कार्यालयातील जे कोण मेंबर असतील त्यांना ते ऑन रेकॉर्ड घेणं पण गरजेचं, त्याशिवाय लोक काम करणार पण नाही. जर टेक्निकल असेल असाल तर ते तुम्ही तुमच्या कार्यालयापूर्वक कुठं करत जावं, साहेब ह्या वर्षात एवढी पेमेंट एवढे मस्टर निघणं गरजेचं आहे, किंवा आता बिफोर आता समजा एप्रिल चालू आहे, मे चालू आहे, तर आपल्या आढावा सभेमध्ये त्या वर्षाचे दुसऱ्या वर्षाचे तुम्ही पेमेंट साठी अनुषंगानं किंवा कामाच्या अनुषंगानं मस्टर द्या. त्याचे एकदा तुम्ही पत्रांनी जर कळलं तर तुम्ही सेफ होता जर टेक्निकल असिस्टंट असतात तर. पण पेमेंटच्या अनुषंगानं मस्टर निघालेच पाहिजे. अजून आणखीन काही शंका आहेत कोणाला? एमजी नरेगाच्या संदर्भात काही शंका असतील, काही अडचणी असतील, काही ऍडिशनल माहिती पाहिजे असेल तर त्या संदर्भातही विचारू शकता. सेशन खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे.
यामध्ये मी सर एक सजेस्ट करतो किंवा मी बोलतो जरा जाणीव जागृत हा सेशन मी जाणीवपूर्वक सर शेवट ठेवला होता माहिती साहेब. त्या संदर्भात मी जरा 2 मिनिटं बोलतो, परमिशन असावी. हो बोला ना सर, बोला ना. माझं एक सांगणं की आपण डिपार्टमेंट मध्ये कामकाज करत असताना आहे ना, की फक्त काम लागते म्हणून काम टाळणं. थोडक्यात काय की कुठलंही ओझं अंगानं उचललं का हलकं लागतं. तर तशा पद्धतीने जर एमआरजेचं जर कामकाज झालं तर कामकाज खूप चांगलं होऊ शकतं. त्यामध्ये वाईट अनुभव काय माहिती आहे का, की ज्यावेळेला तुम्ही जर कृषी सहाय्यक असताल, कृषी पर्यवेक्षक असताल आणि वैयक्तिक तुम्ही तुमच्या गावाकडे गेला आणि तुमच्या गावातील कुठलेही गाव असू देत, त्या गावातल्या आपल्या एखाद्या शेतकरी बांधवाला जर विचारलं किंवा फळबाग लागवडीचा लाभ पाहिजे का रे, तर तो तुम्हाला काय म्हणतो की साहेब पाहिजे, बरोबर का? कृषी सहाय्यक म्हणतो, बरोबर का? आपण गावाकडे गेलो आणि म्हणलं तुला लाभ पाहिजे का, तर तू काय म्हणतो? मी सजेमध्ये सांगत नाही बरं का, गावाकडे सांगतो. तर तो आपण काय करतो की फक्त प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा कामाच्या ओघामध्ये आपल्याकडून ना कळतेपणा दुर्लक्ष होतं. आपण 100% शेतकऱ्यांकडे पोचतोच असं नाही, माझा आक्षेप नाही. काय काय लोक काम चांगले पण करतात, पण जे एक दोघांमुळे जे कामाला जो बट्टा लागतो, तर त्याच्या अनुषंगाने आपण काम करत असं पाहिजे की आपल्याला छातीटोकपणे आपल्या कार्यालय प्रमुखाला किंवा आपल्या वरिष्ठ सांगतात साहेब 100% लोकांना पोहोचलोय, तुम्ही कुणाला फोन करा आणि 100% लोकांना विचारून मी माझा प्रस्ताव सादर किंवा प्रस्ताव तयार केले आणि ह्या लोकांना जर फोन केला तर तो हा लोक आता नाहीच म्हणणार. दुसरा पार्ट येतो की आपण कोणत्या प्रकारे योजना सांगतो, खाली लोकांना समजून सांगतो. आपण त्याला कधीच परफेक्ट कधी सांगत नाही काम लागतो म्हणून. त्याला मिळणारा जो लाभ आहे कसं होतो सांगतो. आपण त्याला काय सांगतो, हेक्टरी 20 झाडास तुला 3 वर्षामध्ये 30,000 रुपये मिळणार, बरोबर का? 30,000 रुपये मिळणार, बरोबर का? आपण त्याला थोडे पैसे देतो का? तर 100% देत नाही. का देत नाही? कुशलचा पार्ट जो आहे त्याच्या अनुषंगानं बिल जे घेणं त्याच्याकडून अपेक्षित आहे, तर ते आपण कधी वेळेवर देतच नाही. म्हणजे थोडक्यात काय, फळबाग लागवड केली आणि फळबाग लागवडच्या अनुषंगाने त्यानं जून जुलैमध्ये टाकली आणि समजा तुम्ही आता डिसेंबर मध्ये जर पावती त्याकडे मागितली तर त्याला तुम्हाला कुठली पावती द्यावी? एक तर खालच्या स्तरावर अशी परिस्थिती असते की शेतकऱ्याला पावती देत नाही खरी. अशा वेळेला आपण आवेर पाहिजे, कुठल्या दुकानातून पावती घेतल्या बाबा त्यानं, त्याला विचारलं पाहिजे बाबा तू कुठल्या दुकानातून पावती घेणार आहे. आपल्या त्या दुकानदाराशी किंवा आपल्या सजेमधील कृषी सेवा केंद्राशी आपला समन्वय असतोय किंवा ह्या लाभार्थ्याची बाबा पावत्या किंवा बाबा 10 लोक आहेत तर तुझ्या दुकानातून खरेदी करायला होतो, तू पावत्या मला सगळ्या व्यवस्थित दे. आणि त्या पावत्या एकदमच कृषी सेवा केंद्राकडून जर मिळाल्या तर आपली जी कुशलची बिलं जे करायची आहेत ती डायरेक्ट तयार होतील ना झटक्यात, बरोबर का? सहमत आहात का माझ्याशी? समजा 10 लोकांना जर सांगितलं ह्याच कृषी सेवा केंद्रातून बाबा घे खरेदी करून, तर तुम्हाला शेतकऱ्याकडे त्या पावत्या गोळा करण्यासाठी जावं लागणार नाही. जीएसटी सह पावत्या मिळतील. ह्या गोष्टी आपण करत नाही. मग कसं होतं, शेतकऱ्याला 10 वेळा फोन करायचा, 20 वेळा फोन करायचा, तो कुठल्या तरी कामात असतोय, तो आपल्याला काय पावती देत नाही आणि शेवटी तो त्यानं पावती नाही दिली म्हणून आपण कुशलची बिलं जमा करत नाही. आपला त्याला 100% लाभ देण्याच्या अनुषंगाने त्याची जेवढे त्याने खर्च केलेले पैसे आहेत त्याला थोडे मिळाले पाहिजे. दुसरा प्रश्न काय येतो जाणीव जागृतीच्या अनुषंगानं, त्याला लय कागदपत्र आपण गोळा करायला सांगतो, बरोबर का? आपल्या अखेर समजा एखादा कागद त्याला 7-12 तलाट्याकडे मिळत नाही, मग आपण असं करू शकतो ना, आपणच 7-12 काढून देतो त्याला, डिजिटल 7-12. हा 7-12ला किती पेमेंट लागते? 10-20 रुपये लागतात, बरोबर का? तो जर तलाट्याकडे किंवा 25 रुपये लागतात, ऑनलाईन 25 रुपये लागतात 7-12ला, तर तुम्ही तो डिजिटल काढून घ्या सगळ्यांना लाभार्थ्याचं आणि त्याच्यात त्याला सांगा साहेब 7-12 काढले 25 रुपये द्या. आता तो 7-12 त्याला काढायला होणार, तो तलाठी सांगणार कोतवालला, कोतवाल सांगणार उमेदवाराला आणि उमेदवार काय करतो तो तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आज ये, उद्या ये, चल रे बाहेर, आता नाही, काय कळतं का नाही, आता कामात आहे, उद्या ये, तिथी ये. ह्या गोष्टीमुळे तो त्रस्त होतो बिचारा. आपला जो आहे ना, काय म्हणतो, तुम्ही एवढं देणार कागद गोळा करून आणि मला एवढं पैसे मिळणार आणि हे सगळं करून मगाशी सांगितल्याप्रमाणे कृषीचं पेमेंट जर मिळालं नाही, साहेब तुम्ही 30,000 सांगितलं होतं, आलं पैसे 20,000 रुपये, 10,000 कधी मिळणार? आणि नंतर त्या पैशासाठी तो बिचारा 2-2 वर्ष 3-3 वर्ष आपल्या कार्याशी गिरट्या मारतो. दोष कोणाचाच नसतो यामध्ये, तुमचा ना शेतकऱ्याचा, फक्त दोष असतो वेळेचा आणि वेळ आपण ती पाळत नाही. थोडक्यात काय, कुशलची बिले जमा करायचे ना, करून टाका लगेच, काम झाल्या काय बिघडते? आपण ती टीओने आदेश काढायला वाट बघायची, कुशल सादर करा रे, कुशलची बिले सादर करा रे. आपण त्याच वेळेला जर त्यानं लागवड केल्या तर मस्टर बरोबर जर कुशलची बिले जर सादर केली, आपल्याला काय अडचण आहे का? आणि सादर केल्याच्या पोच घेत जावा. चूक तिथे होते आपली. पुन्हा पैसे दिले, साहेब त्याच्या पैसे दिले, परत टेक्निकल असिस्टंट म्हणतो साहेब मला माहित नाही, तिने दिलंच नाही. त्यामुळे कुठल्याही कामात
तुम्ही पोच घ्यायला शिका. आपलं कार्यालय म्हणून पोच घेणं चुकीचं आहे असं नाहीये. आपलं कार्य जर असलं तर आपण जे डॉक्युमेंट ते पोहोचले का नाही याची खातरजमा किंवा आपल्याकडे प्रूफ असणं गरजेचं आहे. त्यामुळे पोच कार्यालय जरी असेल, टीओ कार्यालय जर असेल तरी पोच मागा. आणि कसं होतं की ह्या बारीक सारीक गोष्टी हॅलो, आवाज येत नाही. कदम साहेब आवाज गेला आपला. हॅलो कदम साहेब. हॅलो. हा बोला सर. कदम साहेब. माहित साहेब जरा आमच्या इथे लाईट गेल्यामुळे मी डिस्कनेक्ट झालो. मोबाईलवरून जॉईन होतोय मी. ओके नो प्रॉब्लेम. तर मी सांगितल्याप्रमाणे की आपल्या ज्या ड्युटीज रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये जे आहे त्यामध्ये शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू मिळालं का आपल्या कामात सार्थक झालं म्हणायचं. आपण आता ह्या कोविडजन्य परिस्थितीमध्ये दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ देऊ शकत नाहीये. त्यामुळं MRGS कडे ह्या दृष्टीनं शेतकऱ्याचं भलं होईल या दृष्टीनं पाहिलं तर शेतकऱ्याचं पण खूप सारं फायदा होऊ शकतो. आपलं डिपार्टमेंटचं पण कामकाज होईल आणि आपल्याला उगाच दिलेला लक्षांक हा आनंदाने पूर्ण होईल. उगाच दिलेला म्हणतो मी, लक्षांक हा काम करत नसल्यामुळे दिला जातो. तर तो आपल्यावर तो कधीच हे नसू नये बाबा की काम लक्षांक देण्या अगोदर जर पूर्ण झालं तर तिथं आनंद असतो सगळ्यांना. आणि महत्वाचं जे काम आपण 1 तासात पूर्ण करणार आहे आणि आपल्याला 10 तासाचा अवधी दिलाय तर तो आपण पहिल्याच तासात जर कंप्लीट केलं तर त्यासारखं म्हणजे कार्यालय प्रमुखाला पण भारी वाटतं, शेतकऱ्याला पण भारी वाटतं आणि आपल्याला पण भारी वाटतं. पण तेच काम जर आपण 10 तासाचं 10व्या तासाला जर केलं शेवटच्या 1 तासात तर त्या कामाला काही किंमत राहत नाही. त्यामुळं माझं एक आपलाच सहकारी म्हणून किंवा मित्र म्हणून आपल्याकडे एकच सांगणार आहे की कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. सगळं सोपं आहे. जर तर ते अवघड आहे, ते कसं जमणारच नाही तर हे काम तर करावंच लागतं. तुम्हाला पण माहिती आहे लक्षांक शेवटी पूर्ण करावं लागतोय. तर तो लक्षांक आनंदानं पूर्ण करा. काम वेळेत होईल, कुणालाच त्रास होणार नाही. जास्त काय बोलणार नाही. सर्वजण सुज्ञ आहात, डिपार्टमेंट मध्ये काम करताय. पुढील कार्यासाठी सर्वांना शुभेच्छा. माई साहेब मी माझं सेशन थांबवतोय. आपण करावं कंटिन्यू. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद कदम साहेब. खूप चांगल्या पद्धतीनं आपला आजचा हा सेशन पार पडला. MG नरेगामध्ये काम करत असताना कामाचं नियोजन कशा पद्धतीने होतं, लेबर बजेट, जॉब कार्ड कसा काढायचा आणि कामाची मागणी या संदर्भामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं आपण सविस्तर या सर्व ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये सहभागी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना दिलेला आहे. सर्व प्रशिक्षणार्थ्यांना आपण बोलतं केलेलं आहे. त्यांच्याकडून इंटरॅक्शन करून त्यांच्या माध्यमातून शंका निरसन सुद्धा केलेलं आहे. मला वाटतं या ठिकाणी एक MG नरेगाच्या बाबतीत खूप चांगल्या पद्धतीचं सेशन इंटरॅक्शनच्या पद्धतीने आता आपण पार पाडतो आहोत. या ठिकाणी ऑनलाईन प्रशिक्षणामध्ये सहभागी सर्व प्रशिक्षणार्थी यांच्या वतीनं त्याचबरोबर रामेतीचे प्राचार्य मान्य उमेश पाटील सर आणि रामेती परिवाराच्या वतीनं मी कदम साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो. धन्यवाद सर. आणि आम्हाला तुम्ही संधी दिल्याबद्दल तुमचे आणि तुमच्या टीमचे आभार. आणि आमचं कार्यलौकिक एवढं नाही परंतु आमच्यावर संधी टाकली, आम्ही संधीचं सोनं करू शकलो की नाही आम्हाला माहित, परंतु संधी दिल्याबद्दल पुनश्च धन्यवाद. खूप छान. कारण
आजच्या या कार्यक्रमामध्ये सांगायचं झालं तर आपण माने सरांचं लेक्चर आपण ठेवलं होतं, परंतु आपल्याकडे सर्वांना परिचित आहात आपण की उद्यापासून म्हणजे आज संध्याकाळपासून आपल्याकडे आपल्या राज्याच्या कृषी मंत्री महोदयांचा कार्यक्रम सुरू होतोय आणि वाळवा तालुक्यामध्ये उद्या कृषी मंत्री महोदयांचा दौरा आहे. त्यातील नियोजनासाठी मानेसाहेब बिझी राहणार होते आणि मग मी कदम साहेबांना सहज म्हणलं की सर त्यांच्याऐवजी तुम्ही उद्याचं सेशन घेणार आहात आणि त्यांनी लगेच त्याला होकार दिला. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलं आणि खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना इंटरॅक्शन पद्धतीनं वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आपलं सर्वांचं एक हे सेशन घेतलं आणि कदम साहेब खरंच खूप छान की अशा पद्धतीच्या सेशन मध्ये या पुढच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा रामेतीच्या अनेक कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण इंटरॅक्शन घेऊ शकता, लोकांना मार्गदर्शन करू शकता, लोकांचं मनोबल वाढवणं, लोकांना या संधी उपलब्ध करून देणं, सर्व आपल्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवणं हे खूप महत्त्वाचं काम आहे. ते आपण अव्याहत या प्रशिक्षणाच्या माध्यमातून रामेतीच्या माध्यमातून सुरू असतं. त्यामध्ये आपलं या पुढील काळामध्ये सुद्धा निश्चितच आम्ही योगदान आपलं राहील. आम्ही तुम्हाला संधी देत राहू. खूप चांगल्या पद्धतीने हे इंटरॅक्शन पार पाडलं याबद्दल पुन्हा एकदा सर्व प्रशिक्षणार्थी आणि रामेतीच्या वतीनं आपलं मनपूर्वक आभार. आणि आजचं हे प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी सर्व क्षेत्रीय प्रशिक्षणार्थी यांनाही रामेतीच्या वतीनं मी व्यक्तिशः शंकर माळी सहाय्यक संचालक धन्यवाद देतो. उद्याच्या कार्यक्रमामध्ये आपण सकाळी 11 वाजता याच लिंक वरती न चुकता वेळेत सर्वांनी उपस्थित राहायचं आहे. राहिलेल्या सेशन मध्ये आपण या MG नरेगाच्या योजनेअंतर्गत जे काय अभिलेख आहेत त्या अभिलेखाचं कसं जतन करायचं आहे, हजेरी पत्रकं कसं ठेवायची आहेत, मापन पुस्तिकाच्या संदर्भामध्ये काय कार्यवाही करायची आहे, या संदर्भामध्ये आपण सविस्तर मार्गदर्शन घेणार आहोत. तुर्तास आपण या ठिकाणी थांबूयात. उद्या सकाळी 11 वाजता न चुकता या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी सगळ्यांना रजा देतो. पुन्हा एकदा सर्वांचं मार्गदर्शकांचं आणि सर्व प्रशिक्षणार्थींचं मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू सर. ओके. वेलकम सर. छान झालं प्रश्न. थँक्यू. धन्यवाद.